त्यानंतर विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर वैजयंता पाटील मॅडम, तसेच आजचे व्याख्याते डॉक्टर डी.एन. मोरे सर, तसेच माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या समोर जे व्याख्याते व्याख्यान देणार आहेत ते उच्च शिक्षणातील एक बेधडक नेतृत्व आहे आणि त्यांची प्रचिती आपल्याला त्यांच्या लिखाणातून होतच आहे. आणि सर आपले जे विचार आणि सरांची जी मांडण्याची शैली आहे ती एकदम स्पष्ट आहे आणि ती मनाला भावणारी आहे. त्याच्यामध्ये लॉजिक असतं. नुसतं लिखाण म्हणजे जे उच्च शिक्षणामध्ये लिखाण करण्याचं म्हणून लिखाण नाही, तर त्याच्यामध्ये एक लॉजिक असतो, त्याचा एक बेस असतो आणि एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर डी.एन. मोरे यांना आम्ही सर्व जाणतो आणि त्यांचे विचार आम्ही वेगवेगळ्या पटलावर सिनेटमध्ये ऐकत असतो आणि विविध वर्तमानपत्र मधून तर होतच असतं. त्याबरोबर सर आपल्या महाविद्यालयातून विविध व्याख्याने आयोजित करत असतात. कोणाच्या बायोग्राफीवर व्याख्याने आहेत. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतीप्रीत्यात व्याख्यानमाला, नंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर त्यांनी आयोजित केलेली व्याख्यानमाला आणि सर्व या व्याख्यानमालेला मोठे मोठे वक्ते आपले विचार व्यक्त करतात. त्यांचा हा जो त्या लोकांशी असलेला संपर्क आपल्याला त्यांचे विचार ऐकण्यामध्ये आपल्याला खूप मोठा फायदेशीर ठरतो आणि आपल्याला एक वेगळी ज्ञानाची कक्षा रुंदावण्यास मदत होते. असे डॉक्टर डी.एन. मोरे सर यांचं मी शिक्षणशास्त्र संकुल तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे हार्दिक स्वागत करतो व आपला अधिक वेळ न घेता सरांना आपले विचार मांडण्यासाठी आमंत्रित करतो. डॉक्टर डी.एन. मोरे सर. धन्यवाद. याच्या आधी एक मी थोडासा वेळ घेतो सर. डॉक्टर डी.एन. मोरे सरांचा एक थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी थोडा वेळ घेतो. डॉक्टर डी.एन. मोरे तसे सर हे आपल्या सगळ्यांनाच परिचित आहेत. आपल्या शिक्षण चळवळीमधलं एक नेतृत्व म्हणून शिक्षणासाठी लढणारं नेतृत्व असं त्यांचं एक डी.एन. मोरे सरांचा परिचय आपल्याला सगळ्यांना आहे. ते पीपल्स महाविद्यालयामध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर अनेक या म्हणजे या कोविडच्या स्थितीमध्ये सुद्धा अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्यांनी अनेक प्रकारचे उत्तमोत्तम कार्यक्रम इथे राबवलेले आहेत मोठ्या प्रमाणावर. पीपल्स कॉलेजच्या जडणघडणीमध्ये जे काही आताचं नवीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये त्यांचा फार मोठा योगदान अशा प्रकारचं आहे. ते विद्यापीठाचे सिनेट मेंबर आहेत. सातत्याने प्राध्यापकांचे प्रश्न घेऊन ते शासनाशी प्रशासनाशी लढत असतात. त्याचबरोबर आपल्या अभ्यासू याच्यातून लिखाणातून त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांनी आताच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर अनेक लेख लिहिलेले आहेत जे विविध वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. फेसबुकवर वॉल असेल किंवा व्हॉट्सअप सारखे सोशल मीडियाचे माध्यम असतील, यामध्ये सुद्धा सर मोठ्या प्रमाणात हिरिरीनं भाग घेतात आणि विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक माध्यमातून पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अद्ययावत ज्ञान असेल, माहिती तंत्रज्ञान असेल, याबद्दल विद्यार्थ्यांना अवेअर करून देण्यासाठी मोरे सर सतत प्रयत्नरत असतात. अशा या अभ्यासू व्यक्तिमत्वाचं आज आपल्याला या आधीच्या व्याख्यानामध्ये आपल्या विद्यार्थ्यांसोबत सगळ्यांनाच मार्गदर्शन मिळणार आहे. हायर एज्युकेशन मध्ये नेमके काय प्रॉब्लेम्स आणि इश्यूज आहेत या संदर्भाने सर इथं आपल्याशी चर्चा करणार आहेत. त्याबद्दल मी पहिल्यांदाच मॅडमनी त्यांचे आभार मानलेले आहेत. मी आता मोरे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. सरांना पीपीटी शेअर करायची आहे, त्यांना अलाउड कर.
पीपीटी दिसते ना? हो सर, हो, दिसते सर. हो सर. माझा आवाज येतोय? Yes, हो sir. येतोय सर. ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली त्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या मेंबर, आमच्या मार्गदर्शिका आदरणीय डॉक्टर वैजंता पाटील मॅडम, स्कूल ऑफ एज्युकेशनच्या डायरेक्टर आमचे मित्र प्रोफेसर बाविस्कर सर, जे कालपासून माझ्या सतत संपर्कात आहेत, ते आमचे मित्र प्राध्यापक महेश नळगे सर, ऑनलाईन लेक्चर ऐकण्यासाठी कनेक्ट झालेले सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी पहिल्यांदा आदरणीय पाटील मॅडम, बाविस्कर सर आणि नळगे सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो ते यासाठी की उच्च शिक्षणाच्या अनुषंगानं एक मिनिट सर तुमचा आवाज म्यूट Unmute करा. झालाय. हा, आता येतो ना आवाज? Yes, sir. Yes. विद्यार्थ्यासोबत संवाद साधण्याची ही जी संधी आदरणीय पाटील मॅडम, बाविस्कर सर आणि नळगे सरांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण उच्च शिक्षणाचा विषय हा काही एका लेक्चर मध्ये किंवा 50 किंवा 50-60 मिनिटांमध्ये मांडण्यासारखा नाही आहे. परंतु मॅडमची कल्पना अशी होती की एमएड ला जी काही शिकत असलेली जी काही विद्यार्थी आहेत त्यांना या विषयाच्या अनुषंगाने जे काही चॅलेंजेस आणि अपॉर्च्युनिटीज आहेत, जे काही रिमेडीज आहेत, या विषयाच्या अनुषंगाने काही एक अवगत व्हावं, त्या उद्देशानं मी काही बोलावं अशा पद्धतीची सूचना, एक प्रकारचा आदेशच, कारण ते आमच्या ज्येष्ठ भगिनी आहेत, त्यांचं मार्गदर्शन वारंवार आम्हाला होत राहतं आणि माझ्या जी काही कन्स्ट्रक्टिव्ह वेगळ्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी चालत राहत असतात, त्या ऍक्टिव्हिटीला अतिशय प्रामाणिकपणे बळ देण्याचं, मोटिवेशन करण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी गेल्या काही वर्षापासून केलेलं आहे. त्याच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी माझ्या विषयाकडे वळतो. जे काही टायटल या व्याख्यानाचं मी दिलेलं आहे ते आहे हायर एज्युकेशन इन इंडिया इन 21st सेंचुरी, चॅलेंजेस अँड रिमेडीज. काही प्रमाणामध्ये इंग्रजी आणि काही प्रमाणामध्ये मराठी अशा पद्धतीनं आपण येत्या 50 ते 60 मिनिटांमध्ये या विषयाच्या अनुषंगानं माझं जे काही आकलन आहे मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. या विषयाची मांडणी मी 3 भागामध्ये करणार आहे. पहिल्या भागामध्ये उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी आपल्या समोर उल्लेखित करण्याचा मी प्रयत्न करेन. दुसऱ्या भागामध्ये उच्च शिक्षण व्यवस्थेसमोरील, विशेषतः 21व्या शतकातील जे काही चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेसचा उहापोह आपण करूयात. आणि तिसऱ्या भागामध्ये जे काही चॅलेंजेस आहेत त्यावरच्या काय उपाययोजना आहेत, कोणत्या उपाययोजना जर केल्या तर खऱ्या अर्थानं नॉलेज क्रिएशन आणि सक्षम विद्यार्थी घडविण्याचं जे काही मुख्य ध्येय या उच्च शिक्षणाचं आहे त्यापर्यंत आपण पोहोचू शकू, या बाबीचा आपण चर्चा करूयात. पहिल्या भागामध्ये जसं मी म्हणालो की उच्च शिक्षण
व्यवस्थेची एकूण पार्श्वभूमी एक थोडक्यात एक 10 मिनिटाच्या आत मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण चॅलेंजेसचा ज्यावेळेस आपण उहापोह करतो आहोत त्यावेळेस आतापर्यंत जी काही उच्च शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये जी काही त्रिमंडस अशा पद्धतीने काही बदल झालेले आहेत, जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे आयोग नेमले गेलेले आहेत, जी वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या नेमल्या गेल्या आणि त्यांच्या जी काही शिफारशी त्यांनी केलेल्या आहेत त्या शिफारशी कितपत प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झालेली आहे आणि जर झाली नसेल तर का झाली नाहीये याचाही उहापोह करणं या ठिकाणी महत्वाचं होतं. कारण त्याच्या अनुषंगानंच ज्या पद्धतीनं 29 जुलै 2020 रोजी सेंट्रल कॅबिनेटनं जी काही महत्वपूर्ण अशा पद्धतीचा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा पारित केलेला आहे, त्या पारित केल्यामुळे उच्च शिक्षणामध्ये काय बदल होणार आहे, त्याच्यामधले पुढचे काय चॅलेंजेस आहेत, त्याच्यावरच्या काय उपाययोजना आहेत, अशा पद्धतीचा एक धावता आढावा आपण या व्याख्यानामध्ये घेणार आहोत. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे मानवी जीवनाच्या अन्न वस्त्र निवारा याबरोबरच शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मूलभूत आणि अत्यावश्यक गरजा आहेत. त्यापैकी शिक्षण ही अतिशय महत्वाची गरज अशा पद्धतीने म्हटली जाते आणि म्हणून शिक्षणाला राष्ट्राच्या विकासाचे इंजिन असे म्हटले जाते. कारण माणसाचं मनगट आणि मेंदू बळकट करणारं शिक्षण हे एक धारदार अशा पद्धतीचं माध्यम आहे, धारदार अशा पद्धतीचं एक शस्त्र आहे. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व हे आपण सगळेजण ओळखतोय आणि त्या अनुषंगानं विशेषतः महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, या सर्व महनीय व्यक्तींनी शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आणि शिक्षणाची गंगा सर्वसामान्य वंचित, दलित, आदिवासी, मागास भागापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणानं प्रयत्न केले आणि त्याची फळं काही प्रमाणात का होईना आज आपण चाकतोय हे मला इथं मुद्दाम होऊन नमूद केलेलं पाहिजे. Higher education, as I told you earlier, plays a very significant role in promoting an individual to a responsible citizen of the country and a good human being. It has a substantial role in nation building as enshrined in the Constitution of India, a sovereign, socialist, secular and democratic republic nation upholding justice, liberty, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही प्रिन्सिपल्स महत्वाची भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत, ती संविधानामधली जी काही संविधानाच्या सरनाम्यामधली ही जी काही प्रिन्सिपल्स आहेत, ही प्रिन्सिपल्स स्प्रेड करण्यामध्ये हायर एज्युकेशनचा अतिशय महत्वाचा रोल आहे. And this is the reason why it has been considered as the engine of development of the nation. Hence, there was an urgent need to make drastic changes in the Indian higher education system in general and higher education institutes in particular. 1966 मध्ये प्रोफेसर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली जो काही आयोग स्थापन केला होता, त्या आयोगाचे जे काही चेअरमन होते प्रोफेसर DS कोठारी, त्यांनी असं म्हटलं होतं, इंडियन एज्युकेशन नीड्स अ ड्रास्टिक रिकन्स्ट्रक्शन, ऑलमोस्ट रिव्होल्युशन. शब्द काय वापरला हे बारकाईनं जर आपण तपासलं तर रिव्होल्युशन शब्द वापरलेला आहे प्रोफेसर DS कोठारी यांनी. अक्षरशः क्रांती करण्याची गरज आहे भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये, हे 1966 मध्ये प्रोफेसर DS कोठारी यांनी उल्लेखित केलेला आहे. आज 2020 चा काळ आहे. एकूण इतकी वर्षे या शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर आज कोणत्या पद्धतीनं रिव्होल्युशन भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये झालं याचा उल्लेख, याचा आढावा आपण पुढच्या भागामध्ये आपण घेऊयात. आणि म्हणून शिक्षणाचं एक अनन्यसाधारण महत्व मानवी जीवनामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर शिक्षणाकडे कोणत्या दृष्टीनं आपण बघितलं पाहिजे, शिक्षणाला किती महत्व दिलं पाहिजे, विशेषतः भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये राहून कोणत्या पद्धतीनं शिक्षणामध्ये बदल केले पाहिजेत याची चर्चा करणं या निमित्तानं अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं. आपल्या सर्वांना माहिती आहे, भारत हा एक असा प्रदीर्घ असा शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला देश आहे. प्राचीन काळामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी, कांची, नाडिया इत्यादी विद्यापीठांनी दर्जेदार शिक्षणासाठी नावलौकिक प्राप्त केला होता.
जगभरामधून या विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असत. आणि म्हणूनच आपण बघतोय आर्य चाणक्य असेल, पाणिनी असतील, आर्यभट्ट असतील, भास्कराचार्य असतील, वात्स्यायन असतील, चंद्रगुप्त मौर्य असतील इत्यादी विद्वानांनी या विद्यापीठामधून शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रामध्ये दैदिप्यमान अशा पद्धतीची कामगिरी केलेली आहे. परंतु या दैदिप्यमान भारतीय परंपरेची जी काही हेळसांड वासाहती काळामध्ये झाली ती आपण सगळे जाणतोय. ब्रिटिशांनी विशेषतः व्यापारी म्हणून शिक्षणाचा जो काही उहापोह केला, कारण त्यांचा जो काही मुख्य उद्देश होता तो भारतीयांना शिक्षित करण्यापेक्षा त्यांना गुलाम ठेवण्यामध्ये ब्रिटिशांचा अधिक रस होता. म्हणून त्यांनी या क्षेत्राकडे सुरुवातीच्या काळामध्ये हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले. पुढे 19व्या शतकाच्या आरंभी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आणि शालेय शिक्षण देण्यास प्रारंभ केला. उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना ज्ञात आहे 1857 मध्ये भारतामध्ये 3 महत्वाची विद्यापीठे स्थापन झाली, मद्रास, मुंबई आणि कलकत्ता या ठिकाणी. आणि या विद्यापीठामधून सुद्धा शिक्षण देत असताना ब्रिटिशांचा हेतू काही लपून राहिलेला नाहीये. भारतातील उच्च शिक्षणाबाबत ब्रिटिशांच्या धोरणाविषयी लॉर्ड मेकॉलेनी जे काही नमूद केलेलं आहे, जे काही लिहून ठेवलेलं आहे ते या ठिकाणी त्याचा उल्लेख करणं मला अतिशय महत्वाचं वाटतं. लॉर्ड मेकॉले असं म्हणतो, आम्हाला भारतात असा शिक्षितांचा वर्ग निर्माण करावयाचा आहे की जो आम्ही आणि भारतीय लोक यांच्यामध्ये दुभाषिकांची भूमिका पार पाडेल, मीडिएटर. हे लोक रक्त व रंगाने भारतीय असतील परंतु अभिरुची, मते, नीतिमत्ता आणि बुद्धीने इंग्रज असतील व त्यांच्यामधून ब्रिटिश शासनाला एकनिष्ठ राहणारे दुय्यम दर्जाचे कर्मचारी, शब्द काय वापरला आहे बघा, दुय्यम दर्जाचे कर्मचारी कंपनीला उपलब्ध होतील. ईस्ट इंडिया कंपनीला भारतामधून शिकत असलेल्या लोकांमधून फक्त कर्मचारी हवे होते. ते शिक्षित होऊन काहीतरी कलेक्टर होतील, डेप्टी कलेक्टर होतील किंवा सक्षम समाजाच्या निर्मितीसाठी ते काम करतील, हा त्यांचा उद्देश मुळीच नव्हता. आणि एकूणच ब्रिटिशांची या उच्च शिक्षणाविषयीची अनास्था यामधून स्पष्ट होते. ब्रिटिशांनी भारतामध्ये जी काही सुरू केलेली शिक्षण व्यवस्था होती त्या शिक्षण संस्थांमध्ये मानवी मूल्ये, भारतीय संस्कृती, सभ्यता, राष्ट्रीय ऐक्य, सामाजिक व आर्थिक अशा पद्धतीच्या सुधारणा यांना मुळे स्थान नव्हते. परिणामी या ब्रिटिश शिक्षण पद्धतीबद्दल भारतीयांच्या मनामध्ये हळूहळू एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये या असंतोषाला अधिक धार प्राप्त झाली आणि त्यामधून भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये भारतीयत्वाचं बीजारोपण करणाऱ्या उच्च शिक्षण संस्था निर्माण झाल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका, मग ते महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील किंवा मदन मोहन मालवीय असतील आणि बेझंट असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, मौलाना अबुल कलाम असतील, सर सय्यद अहमद खान असतील, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज असतील, या सर्वांनी घेतली आणि त्यांच्या पुढाकारामधून खऱ्या अर्थानं भारतीय शिक्षण संस्थांमध्ये मानवी मूल्ये, भारतीय संस्कृती, सभ्यता, राष्ट्रीय ऐक्य, सामाजिक व आर्थिक सुधारणा या गोष्टीचा उहापोह पुढच्या काळामध्ये झालेला आपण बघतोय. या सर्व महनीय समाज सुधारकांनी शिक्षण हे समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण समाजातील तळागाळातील लोक जोपर्यंत शिक्षित होत नाही, जोपर्यंत शिक्षण घेत नाहीयेत, तोपर्यंत खऱ्या अर्थानं शिक्षण हे तिथपर्यंत शिक्षण दिलं असं आपल्याला म्हणता येणार नाहीये. अशा पद्धतीची भूमिका या समाज सुधारकांनी घेतली आणि त्यामधून स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्व धर्म समभाव आणि न्याय या प्रिन्सिपल्स वरती, या मूल्यावरती आधारित नवसमाजाची उभारणी करण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी ठरविले गेले आणि या उद्दिष्टांना मूर्त स्वरूप देण्यासाठीच म्हणून स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी शिक्षणाला विशेष महत्व दिले. मला एका गोष्टीचा या ठिकाणी मुद्दाम म्हणून उल्लेख केला पाहिजे की उच्च शिक्षणाच्या अनुषंगानंच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयोग स्थापन केला, ज्याचं नाव होतं विद्यापीठ शिक्षण आयोग, युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 1948 मध्ये हा आयोग स्थापन केला आणि या आयोगानं
जी काही 2-3 महत्वाच्या शिफारशी केली, त्याच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही कारण आपल्याला चॅलेंजेस वरती अधिक बोलायचं आहे. फक्त मी ओझरता उल्लेख या सर्व आयोगांचा आणि त्यांनी केलेल्या शिफारशींचा मी करणार आहे. राधाकृष्णन आयोगाने जी काही महत्वपूर्ण शिफारस केली होती ती होती की उच्च शिक्षणाच्या विकासासाठी एक स्वायत्त संस्था स्थापन करणे, आणि नंबर 2 की विद्यापीठाला जी काही अकॅडमिक ऑटोनॉमी दिलेली आहे त्या अकॅडमिक ऑटोनॉमी मध्ये कुणाचाही इंटरफेअर होता कामा नये. आताची परिस्थिती आपण बघतो, त्याच्यावरती मी आताच भाष्य करणार नाहीये. 1966 मध्ये कोठारी, प्रोफेसर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा शिक्षण आयोग नेमण्यात आला आणि प्रोफेसर DS कोठारी यांच्या आयोगाचं जे काही मूळ सूत्र होतं ते होतं व्यक्तीचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ पर्सन अँड द इक्वॅलिटी टू एज्युकेशन, शैक्षणिक संधीची समानता आणि व्यक्तीचा विकास हे मूळ सूत्र घेऊन प्रोफेसर DS कोठारी यांनी जी काही महत्वपूर्ण शिफारसी, जी काही महत्वपूर्ण रिकमेंडेशन्स सुचविल्या होत्या त्यापैकी 3 जी काही महत्वाच्या शिफारसी होते त्यांचा उल्लेख मी या ठिकाणी करतोय. नंबर 1, सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बळकट करणे, अतिशय महत्वपूर्ण ही शिफारस आहे आणि आजच्या काळामध्ये ही एकूण सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचं काय होतं आहे हे सगळे आपण पाहतोय. नंबर 2, अभ्यासक्रमात करिक्युला लोकशाही मूल्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या प्रिन्सिपलचं, या मूल्याचं समावेश करणं ही दुसरी महत्वपूर्ण शिफारस प्रोफेसर DS कोठारी यांनी केली होती. आणि तिसरी जी अतिशय महत्वाची त्याच्या अनुषंगानं माझं जे काही आकलन आहे मी पुढे मांडणार आहे ती होती राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च शिक्षणावर झाला पाहिजे आहे. 1966 मध्ये प्रोफेसर DS कोठारींनी हे नमूद केलं होतं. आज 2020 असताना सुद्धा आपण म्हणतोय की राष्ट्रीय एकूण उत्पन्नाच्या 6% खर्च हा शिक्षणावरती झाला पाहिजे आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये किती टक्के खर्च होतो हे पुढच्या भागामध्ये मी बोलत असताना त्याचा उल्लेख करेन. 1968 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवण्याच्यासाठी म्हणून तिसरा आयोग स्थापन केला गेला आणि अर्थातच कोठारी आयोगाच्या अहवालानुसार हे भारताचं पहिलं शिक्षण धोरण 1968 मध्ये ठरविलं गेलं. त्याला खऱ्या अर्थानं जी काही परिणामकारकता आली असं आपण म्हणूयात ती आली 1986च्या शिक्षण धोरणामध्ये, ज्याची पुनर्रचना, ज्याची सुधारणा 1992 मध्ये केली. आणि याही 1986च्या शिक्षण धोरणानं एक महत्वपूर्ण शिफारस केलेली होती आणि ती होती की GDPच्या 6% खर्च शिक्षणावरती झाला पाहिजे आहे. प्रोफेसर DS कोठारींनी जी काही शिफारस केली होती त्याची या 1986च्या शिक्षण धोरणाने ही उडली. परंतु 2020 मध्ये सुद्धा 1966 किंवा 1986 मध्ये केलेली शिफारस प्रत्यक्षात अंमलात आलेली नाहीये, हे दुर्दैवानं मला इथं नमूद करावं लागतं. 2000 मध्ये केंद्र शासनानं एक महत्वपूर्ण अशा पद्धतीची समिती निर्माण केली, महत्वपूर्ण इंटू इन्व्हर्टेड कॉमा. ते कशासाठी मी त्याचा उल्लेख नंतर करेन. त्या समितीचं नाव होतं बिर्ला अंबानी समिती. बिर्ला अंबानींचं नाव घेतल्याच्या नंतर विशेषतः आमच्या MEdच्या विद्यार्थ्यांना यांनी तयार केलेला अहवाल उच्च शिक्षण व्यवस्थेला कोणत्या दिशेनं घेऊन जाईल हे मला नव्यानं सांगण्याची गरज नाहीये. परंतु मी एका गोष्टीचाच फक्त या ठिकाणी उल्लेख करेन कारण जास्त याच्यावरती बोलणार मी नाहीये. बिर्ला अंबानी अहवालाच्या संदर्भामध्ये मुकेश अंबानी व कुमार मंगलम बिर्ला या भारतातील 2 धनाढ्य उद्योगपतींची एक समिती केंद्र शासनानं स्थापन केलेली होती. असाही प्रश्न तुम्ही मला विचारू शकाल की ह्या धनाढ्य व्यापाऱ्यांचा आणि उच्च शिक्षणाचं काय खऱ्या अर्थानं म्हणजे रिलेव्हन्स आहे, असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या समितीनं शिक्षणाचं संपूर्ण खाजगीकरण आणि व्यापारीकरण करण्याचा अहवाल केंद्र शासनात सादर केला. या अहवालातल्या जी काही शिफारशी आहेत त्या जर आपण बारकाईनं वाचल्या तर आपल्या लक्षात येईल की कोणत्या पद्धतीचं प्रायव्हेटायझेशन आणि कमर्शियलायझेशन ऑफ हायर एज्युकेशनचं करणं ह्यांना अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीचा ड्राफ्ट, त्या पद्धतीचा मसुदा त्यांनी केंद्र शासनाला त्या काळामध्ये सबमिट केला. शिक्षण ही एक विकाऊ वस्तू बनविली. विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, वाणिज्य, कला इत्यादी क्षेत्रामध्ये खाजगी विद्यापीठे स्थापन केली जावीत अशा पद्धतीची एक शिफारस या बिर्ला अंबानी अहवालानं केलेली होती. याचं हे म्हणजे ही शिफारस म्हणजे एक प्रकारचं द्योतक आहे की शिक्षण ही जरी ते म्हणत असेल की ही विकाऊ वस्तू नाहीये, बाजारी वस्तू नाहीये, ही कमोडिटी नाहीये, तरी पण ही जी काही महत्वपूर्ण शिफारस केली खाजगी युनिव्हर्सिटीज इस्टॅब्लिश करण्याच्या संदर्भामध्ये त्याच्यावरून आपल्या स्पष्ट लक्षात येतं की हा अहवाल म्हणजे शिक्षणाचं व्यापारीकरण आणि खाजगीकरणाचं एक ब्युटिफुल अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे.
2006 मध्ये केंद्र शासनानं राष्ट्रीय ज्ञान आयोग नॅशनल नॉलेज कमिशन नावाचं एक आयोग स्थापन केला. त्याचे चेअरमन होते प्रोफेसर यशपाल आणि प्रोफेसर श्याम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल नॉलेज कमिशन 2006 मध्ये स्थापन केलं गेलं. आणि श्याम पित्रोदानी जी काही महत्वपूर्ण काही शिफारशी केलेल्या होत्या त्यामध्ये केंद्रीय विद्यापीठांच्या संख्येत वाढ करून जिल्हा पातळीपर्यंत विद्यापीठांचा विस्तार करण्यासाठी 2015 पर्यंत 1500 महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा देण्याची एक महत्वपूर्ण शिफारस केलेली होती. त्याबद्दल प्रोफेसर श्याम पित्रोदा यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. दुसरी जी काही महत्वाची शिफारस होती, परंतु दुर्दैवानं ती शिफारस अंमलात आलेली नाही हे आपण सगळेजण जाणतो आहोत. दुसरी जी काही महत्वपूर्ण शिफारस होती, सार्वजनिक व खाजगी भागीदारीतून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधून शिक्षणावरील गुंतवणूक वाढविणे. म्हणजे पुन्हा आणखी प्रायव्हेटायझेशन आणि कमर्शियलायझेशनचा उल्लेख श्याम पित्रोदांनी ही राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या या ड्राफ्टमध्ये केलेला हे आपण आपल्याकडे इथं लक्षात येतं. 2009 मध्ये ज्यावेळेस काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीचं सरकार सत्तेवरती होतं, त्यांनी पुन्हा प्रोफेसर यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि प्रोफेसर यशपाल यांनी रिनोव्हेशन अँड रिज्युव्हेनेशन ऑफ हायर एज्युकेशन इन इंडिया या शीर्षकाखाली एक अहवाल केंद्र शासनाला सादर केला. त्यामध्ये प्रोफेसर यशपाल यांनी व्यावसायिक शिक्षणाला अधिक महत्व आपल्या अहवालामध्ये दिलेलं आहे आणि त्यासोबतच 1500 सर्वोत्तम महाविद्यालयांना देशातील विद्यापीठीय दर्जा देण्याची एक महत्वपूर्ण शिफारस प्रोफेसर यशपाल यांनी केलेली होती. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की 2016 मध्ये प्रोफेसर TSR सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा बनवण्यासाठी म्हणून एक समिती गठीत करण्यात आलेली होती आणि TSR सुब्रमण्यम यांनी 2016 मध्ये सम इनपुट्स फॉर ड्राफ्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2016 या शीर्षकाखाली आपला अहवाल केंद्र शासनाला सादर केला. या अहवालामध्ये TSR सुब्रमण्यम यांनी उच्च शिक्षण संस्थांची पुनर्रचना करण्यापासून ती वेगवेगळ्या पद्धतीच्या शिफारशी केल्या होत्या. त्याचा अहवाल वेबसाईटवरती अवेलेबल आहे, ते आपण वाचू शकतात. त्याच्यामधल्या जी काही एक महत्वाची शिफारस माझ्या दृष्टीनं महत्वाची आहे आणि पुढच्या माझ्या विचार मंथनामध्ये जी काही महत्वाची शिफारस आहे त्याचा फक्त मी इथं उल्लेख करणार आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की एका विद्यापीठाला जास्तीत जास्त 100 महाविद्यालये संलग्नित असतील. ऍफिलिएशन सिस्टीम ही रिस्ट्रक्चरिंग करण्याची गरज नाहीये, तर फक्त विद्यापीठांची संख्या वाढवावी आणि एका विद्यापीठाला 100 महाविद्यालये संलग्नित करावीत अशा पद्धतीची त्यांनी महत्वपूर्ण शिफारस केलेली होती. आणि त्यानंतरच आपल्या सर्वांना माहिती आहे की कस्तुरीरंगन इस्रोचे माजी अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र शासनानं TSR सुब्रमण्यम यांच्या ड्राफ्ट वरती विचार विनिमय करण्यासाठी आणि याच्यामध्ये जी काही रिस्ट्रक्चरिंग आहे त्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी जी काही समिती नियुक्त केली होती त्याचा मसुदा कस्तुरीरंगन यांनी सबमिट केला आणि 29 जुलै 2020 रोजी हे धोरण राष्ट्रीय शिक्षण नावाचं धोरण आपल्या देशामध्ये लागू झालेलं आहे. आता या धोरणामध्ये काय आहेत आणि त्या धोरणामध्ये असलेल्या अंतर्भूत बाबी, त्याच्यामुळं उपस्थित होणारे नवे प्रश्न आणि त्याच्यावरच्या जी काही सोल्युशन्स आहे याच्या अनुषंगानं चॅलेंजेसचा विचार करत असताना आपण थोडक्यामध्ये बोलूयात. कारण राष्ट्रीय शिक्षणाचं धोरण ही काही आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय नाही आहे, म्हणून त्याविषयी मी जास्त काही माझं जी काही आकलन आहे ते या ठिकाणी मांडत नाहीये. फक्त 2-3 बाबी याच्यामधून जी काही चॅलेंजेस उभा टाकणार आहेत हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या समोर त्याचा उल्लेख मात्र पुढच्या भागामध्ये आपण करणार आहोत. एकंदरीत राधाकृष्णन आयोगापासून ते कालच्या कस्तुरीरंगन यांचा अहवाल सबमिट झाल्याच्या नंतर जे काही राष्ट्रीय शिक्षणाचं धोरण आपल्याकडे नव्यानं लागू झालेलं आहे त्याच्या संदर्भामधला आपण एक धावता आढावा घेतला. धावता आढावा आपण याच्यासाठी घेतला की देशाला स्वातंत्र्य 1947 मध्ये मिळालं. स्वातंत्र्याच्या नंतर तब्बल 73 वर्षामध्ये शिक्षणाच्या अभिवृद्धी व बळकटीकरणाच्यासाठी म्हणून विविध आयोग समित्या केंद्र शासनानं गठीत केलेल्या आहेत. शिक्षणासाठी काही एक केलेलं नाहीये अशा पद्धतीचा आपला दावा नाहीये, परंतु या जी काही सगळ्या वेगवेगळ्या समित्या आणि आयोग स्थापन केले गेले त्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी कितपत झाली हा खरा संशोधनाचा विषय आहे. आणि आपण खरं तर एज्युकेशनच्या डिपार्टमेंटमध्ये शिकत असलेले विद्यार्थी आहात. हे सगळे आयोग आणि त्यांच्या शिफारसी
याचाही आपण खऱ्या अर्थानं विचार करायला हवा आणि त्याच्या शिफारशीमधून खऱ्या अर्थानं किती शिफारशीची अंमलबजावणी झाली. कारण ड्राफ्ट किती सबमिट झाले याला महत्व नाहीये, ड्राफ्ट मध्ये दिलेल्या शिफारशीची अंमलबजावणी कितपत झाली याला अधिक महत्व आहे. त्या अनुषंगाने आपल्याला याचा विचार करावा लागेल. दुर्दैवानं मला या ठिकाणी असं नमूद करावं लागतं की ह्या वेगवेगळ्या आयोगांनी आणि समित्यांनी सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर 73 वर्षानंतरही आपल्या देशामध्ये केली गेली नाहीये, हे मला इथं अतिशय दुर्दैवानं या ठिकाणी नमूद करावं लागतं. विशेषतः सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला अधिक बळकट करण्याऐवजी शिक्षणाच्या खाजगीकरणाला आणि व्यापारीकरणाला अधिक प्रोत्साहन दिलं जात आहे, ही अतिशय शोचनीय अशा पद्धतीची बाब आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च करण्याची जी काही महत्वपूर्ण शिफारस प्रोफेसर DS कोठारी यांनी 1966 मध्ये केली, 1992 मध्ये जे काही राष्ट्रीय शिक्षणाचं धोरण ठरवलं गेलं, ज्याची पुनर्रचना 1992 मध्ये केली, त्या धोरणानेही 6% GDPचा खर्च करण्याची शिफारस केली. परंतु 2020 उजाडल्याच्या नंतर सुद्धा याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये, हे दुर्दैवाने या ठिकाणी इथं नमूद करावं लागतं. भारतीय संविधानानं सर्वांना सक्तीचं मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची तरतूद संविधानातील कलम 45 मधल्या मार्गदर्शक तत्वामध्ये केलेली आहे. दुर्दैवानं ही शिफारस सुद्धा अंमलात आणण्याच्यासाठी म्हणून भारतासारख्या राष्ट्राला 2009 साल उजडावं लागतं, हे पुन्हा आणखी इथं खेदानं मला इथं नमूद करावं लागतं. म्हणून जगातील इतर विकसित व विकसित राष्ट्रांच्या तुलनेत शिक्षणाच्या बाबतीत भारताचा क्रमांक तळाचा लागतो. त्याची कारणं थोडक्यात मी आपल्या समोर ठेवलेली आहेत. आणि म्हणून आता या सर्व पार्श्वभूमीवरती या सर्व आयोगाच्या शिफारसी, समित्यांच्या शिफारसी, आपल्या देशाच्या समोर नव्यानं असलेली आव्हानं, विशेषतः राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आता मंजूर झालेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती आता जी काही आपल्या शिक्षण व्यवस्थेसमोर आव्हानं आहेत, त्या आव्हानाचा उल्लेख आणि त्या आव्हानाची चर्चा आपण आता करायला सुरुवात करूयात. दुसऱ्या भागामध्ये मी असं जसं म्हणलो तसं या आव्हानाची आपण चर्चा करणार आहोत, त्या चॅलेंजेसची आपण चर्चा करणार आहोत. चॅलेंजेस बिफोर हायर एज्युकेशन इन इंडिया इन 21st सेंच्युरी. विशेषतः 21व्या शतकाचा पुन्हा मी उल्लेख करतो आहे. तो यासाठी करतो आहे की राष्ट्रीय शिक्षणाचं धोरण 2020 मध्ये आता लागू झालेलं आहे. खरंच 2021 मध्ये, कारण आता फक्त जवळपास 15 दिवस शिल्लक आहे 2021 साल उजडण्याच्यासाठी, म्हणून 2021व्या सालामध्ये खऱ्याच अर्थानं नॉलेज क्रिएशन आणि सक्षम विद्यार्थी घडविणं ही जी काही मुख्य उद्दिष्ट आहे हायर एज्युकेशनचं, सर्वांना समान मोफत सक्तीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं, हे जे काही मुख्य उद्दिष्ट आपल्या भारतीय संविधानानं या राज्यकर्त्यावरती, या पॉलिसी मेकर्स वरती कंपेल केलेलं, इम्पोज केलेलं आहे, ते खऱ्या अर्थानं प्राप्त होईल, ते खऱ्या अर्थानं तिथपर्यंत आपण पोहोचू शकू. या अनुषंगानं या चॅलेंजेसची चर्चा आपल्यासारख्या अभ्यासकांच्या समोर करणं हे अतिशय महत्वाचं मला वाटतं. आणि म्हणून काही जी काही बेसिक चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेसचा उहापोह आपण करूयात आणि त्याच्यानंतर याच्यामधल्या जी काही रेमेडीज आहेत, नेमकं काय करायला हवं याचाही उल्लेख आपण या ठिकाणी करणार आहोत. पहिलं जे काही महत्वपूर्ण चॅलेंज आहे त्याचा उल्लेख मी अगोदरही केला, ते आहे प्रायव्हेटायझेशन अँड कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन. याची मी काही आकडेवारी आपल्या समोर ठेवणार आहे, कारण असं व्हायला नको आहे की DN मोरे आज बोलले आणि त्यांनी अशा पद्धतीनं व्हेग स्टेटमेंट केले. खरंच प्रायव्हेटायझेशन अँड कमर्शियलायझेशन आपल्या हायर एज्युकेशन मध्ये आहे का, याच्यासाठी मी काही आकडेवारी, ती आकडेवारी माझी नाहीये, ती कोणत्या संशोधकाची ही आकडेवारी नाहीये बंधूंनो. ती आकडेवारी खुद्द ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन, जो MHRD प्रत्येक वर्षी करत असती, त्या MHRD न केलेल्या सर्वेच्या 2018-19 मधल्या अहवालाची आकडेवारी ही आहे. ती आकडेवारी अशी सांगते की आपल्या देशामध्ये 1980 अगोदर अनुदानाचं धोरण होतं. 1980च्या दशकात विनाअनुदानाचं धोरण आलं आणि 2010च्या दशकात कायम विनाअनुदानाचं धोरण आपण स्वीकार केला. या कायम विनाअनुदानामुळं उच्च शिक्षणाला बाजारू रूप प्राप्त झालं. शिक्षण विकत घेण्याची वस्तू बनली आणि हे पूर्व प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. यामध्ये गुणवत्तेचं काय, हा जर मी प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुमच्याकडे काय आहे मला माहित नाही.
माझ्या पुढे मला जर तुम्ही प्रतिप्रश्न जर मला रेटॉरिकल प्रश्न तुम्ही जर उपस्थित केला तर माझ्या पुढे क्वेश्चन मार्क आहे, माझ्या पुढे प्रश्नार्थक चिन्ह आहे, गुणवत्तेचं काय? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची आपण चर्चा करायला जर लागलो तर जी काही आकडेवारी समोर आलेली आहे ती आपल्या समोर ठेवतो, म्हणजे मग ती आकडेवारी आपल्याला पुढच्याही संशोधनासाठी फायदेशीर होईल असं मला वाटतं. सरकारी महाविद्यालयांची संख्या, गव्हर्नमेंट कॉलेजेस, आता खऱ्या अर्थानं बीएडची जशी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे बीएड एमएडची, तशा पद्धतीने शासकीय ज्ञान महाविद्यालय जसं आपल्या मराठवाड्यामध्ये औरंगाबाद मध्ये आहे किंवा तिकडं अमरावतीमध्ये आहे विदर्भ इन्स्टिट्यूट नावाची आपली संस्था, अशा पद्धतीनं जी काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आपल्या देशामध्ये त्यांची 2012-13 मध्ये 25% 2016-17 मध्ये 22.2% संख्या घसरलेली आहे. ही एका अहवालाचा मी दाखला देतोय. तर खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयाची संख्या 60% 64.2% वाढलेली आहे. म्हणजे 4% वाढ झालेली आहे खाजगी महाविद्यालयांची. तिथे पदवी वर्गात 30.2% व पदव्युत्तर वर्गात 19.1% विद्यार्थी प्रवेशित आहेत खाजगी महाविद्यालयामध्ये. व्यावसायिक शिक्षणामध्ये जे काही प्रोफेशनल एज्युकेशन आहे, इंजिनिअरिंग, मेडिकल वगैरे वगैरे, त्या व्यावसायिक शिक्षणामध्ये खाजगी विनाअनुदानित संस्थांचे प्रमाण अधिक असून विद्यार्थ्यांना नाविलाजाने वारेमाप शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागतो. पदवी व पदव्युत्तर वर्गात अनुक्रमे 72.5% व 60.6% विद्यार्थी खाजगी विनाअनुदान शिक्षण संस्थात प्रवेशित आहेत. यावरून आपल्या हे एक लक्षात येतं की खाजगीकरणाला किती मोठ्या प्रमाणामध्ये अधिक बळ प्राप्त होतं आहे. एकूण जी काही आपल्या देशामध्ये महाविद्यालये आहेत 2018-19च्या ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशनच्या अहवालानुसार 993 विद्यापीठे आपल्या देशामध्ये आहेत. त्यापैकी 304 हे खाजगी विद्यापीठे, एक राज्य खाजगी मुक्त विद्यापीठ आणि 80 अभिमत विद्यापीठे मिळून, डीम्ड युनिव्हर्सिटीज मिळून 385 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत. 385, 993 मायनस 385 जर आपण मायनस केलं तर आपल्या लक्षात येईल की खाजगीकरणाला कशा पद्धतीनं बळ दिलं गेलेलं आहे. या 385 खाजगी विद्यापीठामध्ये सुद्धा 13.5% महाविद्यालय हे खाजगी अनुदानित आहेत. फक्त 13.5%. पुन्हा मी त्याचा उल्लेख करतोय. 13.5% कॉलेजेस आर ग्रांटेड, 64.3% colleges are privately non-granted and 77.8% colleges runs on private basis. 77.8% महाविद्यालय खाजगी तत्वावरती चालतात आपल्या देशामध्ये आणि 64.3% महाविद्यालय खाजगी विनाअनुदानित आहेत. फक्त फिनान्शियल असिस्टन्स ते सेंट्रल कडून असेल की स्टेट कडनं असेल मिळणारे फक्त आपल्या देशामध्ये 13.5% कॉलेजेस आहेत. याचा अर्थ असा की सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला अधिक बळकट करण्याच्या ऐवजी खाजगीकरण आणि व्यापारीकरणावरती अधिक भर दिल्याचं या 18-19च्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अहवालानुसार जी काही आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे त्यामधून स्पष्ट होतं. या विषयाच्या अनुषंगाने जर आपण अधिक माहिती जर घ्यायची असेल तर आपल्याला अनेक अहवाल, अनेक संशोधकांनी मांडलेले निष्कर्ष याचाही आपल्याला उल्लेख करता येईल. तितक्या खोलामध्ये मी आता म्हणजे आपल्या जे काही टाइम कॉन्स्टंट आहे त्याच्यानुसार मी जात नाहीये. नंबर 2, दुसरं जे काही खरं चॅलेंजेस आहे, मग चॅलेंजेस आपल्या समोर काय? हे प्रायव्हेटायझेशन अँड कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन. एज्युकेशनचं जे काही खाजगीकरण आणि व्यापारीकरण होतं आहे ते थांबविणं, ते रोखणं, तरच सर्वांना समान, मोफत, गुणवत्तापूर्ण शिक्षण हे मिळेल. शिक्षण हे वंचित, दुर्बळ, मागास, डोंगराळ, आदिवासी घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी म्हणून शिक्षणाचं बाजारीकरण आणि खाजगीकरण रोखणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज 21व्या शतकामध्ये आपल्या समोर आहे. आणि आपण सर्व मिळून या चॅलेंजचा स्वीकार करत यावरती मार्ग काढण्याचा आपण सर्वांना प्रयत्न करायला हवा. नंबर 2, दुसरं जे काही चॅलेंज आहे
पहिल्या चॅलेंजमध्ये आणखी एका गोष्टीचा उल्लेख करणं मला या ठिकाणी महत्वाचं वाटतं, ते म्हणजे खाजगी विद्यापीठाचं विधेयक आणि अध्यादेश 2004 मध्ये पारित केला गेलेला आहे. या खाजगी विद्यापीठ विधेयकामुळं खाजगीकरणाला किती बळ प्राप्त होईल हे मी नव्यानं सांगण्याची गरज नाही. नंबर 1 आणि आणखी एका मुद्द्याचा उल्लेख यासाठी महत्वाचा आहे की राष्ट्रीय शिक्षणाचं धोरण जे काही 2020 आपल्या समोर आता आलेलं आहे, त्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये इन्व्हायटिंग फॉरेन युनिव्हर्सिटीज, देशामधल्या 100 विद्यापीठांना जगातील सर्वोत्तम अशा पद्धतीच्या 100 विद्यापीठांना भारतामध्ये त्यांची कॅम्पस सुरू करण्यासाठी म्हणून परवानगी दिली जाणार आहे. एके बाजूला खाजगी विद्यापीठाचं विधेयक पारित झालेलं आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे, आणि दुसऱ्या बाजूला परदेशी विद्यापीठे भारतामध्ये त्यांची कॅम्पस सुरू करण्यासाठी म्हणून येणार आहेत, त्यांना परवानगी दिली गेलेली आहे. म्हणून एके बाजूला खाजगी विद्यापीठाचं विधेयक, दुसऱ्या बाजूला परदेशी विद्यापीठांना भारतामध्ये कॅम्पस सुरू करण्याची परवानगी. यामधून पुढचं शिक्षणाचं धोरण काय असेल आणि पुढची एकूण शिक्षणाची व्यवस्था काय असेल ही मी नव्यानं सांगायला नको. दुसऱ्या मुद्द्याकडे मी आता आपल्या सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो, ती आहे शिक्षणावरील गुंतवणुकीत कपात. मला वाटतं आपल्यापैकी काही अभ्यासकांनी माझा 3 डिसेंबरला पुण्यनगरीमध्ये आलेला लेख जर वाचला असेल तर आपल्या लक्षात आला असेल की जी काही फंडिंग हायर एज्युकेशनच्या साठी गुंतवणूक केंद्र शासन किंवा राज्य शासन करत आहे त्यामध्ये किती प्रमाणामध्ये कपात केली जाते आहे. काही आकडेवारी मी आपल्या समोर ठेवतो आणि जर आपल्याला पाहिजे असेल तर माझा पुण्यनगरीचा जो काही आर्टिकल आहे मी तो आपल्या व्हॉट्सअपवरती पुढं नळगे सरांच्या किंवा मॅडमच्या व्हॉट्सअपवरती मी पाठवेन. त्याच्यामध्ये मी डिटेल अशा पद्धतीचा जी काही आकडेवारी आहे गुंतवणुकीमधील कपातीची त्याच्यामध्ये मांडलेली आहे. त्याच्यामधल्या 2 बाबीचा उल्लेख करून आपण पुढे जाऊया. शिक्षण हे सेवा क्षेत्र आहे हे आपण सगळेजणच मान्य करतो, सरकार हे मान्य करत आहे. मग जर शिक्षण हे सेवा क्षेत्र असेल, सर्व्हिस सेक्टर म्हणतो, इट्स नॉट अ कमोडिटी, इट इज अ सर्व्हिस सेक्टर. And if you say that it is a service sector, education is a service sector, then what is your responsibility? Your responsibility is that you have to give more and more financial assistance. You have to do a lot of investment in this service sector. And this is the reason why I am bringing your concentration towards this point. What is the issue? गेल्या केंद्र सरकारची शैक्षणिक अंदाजपत्रकाचा जर आपण बारकाईने गेल्या 6-7 वर्षाचा जर अभ्यास केला, सरकार कुणाचा याच्याविषयी मला काही बोलायचं नाहीये. सरकार कुणाचंही असो, आपण फक्त शिक्षण व्यवस्थेमधले आपण अभ्यासक आहोत आणि अभ्यासकांचं एकच उद्दिष्ट असतं की जे काही सर्वेच्या माध्यमातून पुढे आलेलं आहे, संशोधनाच्या माध्यमातून पुढे आलेलं आहे त्यावर भाष्य करत राहणं. सरकार कुणाचा आहे, कोणत्या पक्षाचा याच्याशी आपलं काही एक देणं घेणं नाहीये. आणि म्हणून काही आकडेवारी मी आपल्या समोर ठेवतो. केंद्र सरकारची गेल्या 5-6 वर्षाची शैक्षणिक अंदाजपत्रक आपण जर बारकाईनं तपासली तर शिक्षणावरील गुंतवणूक ही वाढण्याच्या ऐवजी वर्षानुवर्षे प्रत्येक वर्षी कमी झाल्याचे आपल्या निदर्शनास येते. ही काही मीच आकडेवारी मांडतोय अशातला भाग नाहीये. वेबसाईट वरती जर गेला तर ही आकडेवारी तिथे उपलब्ध आहे. 2014-15 मध्ये अंदाजपत्रकामधील एकूण खर्चाच्या शिक्षणावरील खर्चाची तरतूद 4.1% होती. 2014-15 मध्ये 4.1%, 2015-16 मध्ये 3.19%. किती पर्सेंट कमी झालं ह्याची बेरीज वजाबाकी काय करायची तुम्ही करा. 3.19% झाली 2015-16 मध्ये. 2016-17 मध्ये 3.19 होती, ती 3.66 झाली. 2017-18 मध्ये काही प्रमाणामध्ये अंशामध्ये काही 3.71 अशा पद्धतीनं वाढली आणि 2018-19 मध्ये पुन्हा आणखी रिव्हर्स आली, ती झाली 3.54%. अशी प्रत्येक वर्षागणिक, एक वर्ष जर सोडलं तर प्रत्येक वर्षागणिक शिक्षणावरील जी काही केंद्र शासनानं बजेटरी प्रोव्हिजन करायची आहे ती वर्षानुवर्ष कमी होत चाललेली आहे. आता थोडं आपण कंपॅरिझन इतर प्रगत देशाच्या संदर्भामध्ये विकसित राष्ट्रांच्या सोबत आपण आपल्या देशाचं करूयात बजेटरी प्रोव्हिजनचं. राष्ट्रीय उत्पन्नाच्या जो काही बजेटरी प्रोव्हिजन इतर विकसनशील आणि विकसित राष्ट्रामध्ये केली जाते ती अशी आहे. फ्रान्स 5% बजेटरी प्रोव्हिजन करतं एज्युकेशनसाठी. ऑस्ट्रेलिया 5.5%, इंग्लंड
5.6%, जापान 5.8%, मलेशिया छोटं राष्ट्र 6%, नॉर्वे सारखं अतिशय छोटं राष्ट्र 6.5%, अमेरिका 6.7%, नेदरलँड 7.5%, आणि मला आपलं पुन्हा लक्ष वेधायचे 2 राष्ट्रांच्या एकूण बजेटरी प्रोव्हिजन कडे मित्रो. ते आहे क्युबा 13.3%, हायेस्ट अमाउंट दॅट हॅज बीन पेड फॉर एज्युकेशन, आणि घाना 5.4%, आणि तिसरं आहे केनिया 7%, आणि आपलं राष्ट्र 3 ते 3.5% वर आपलं बजेटरी प्रोव्हिजन ह्या एज्युकेशन वरती गेलेलं नाहीये. हे मला इथं मुद्दाम होऊन आपल्याला सांगितलं पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या शिक्षणावरील खर्चाची टक्केवारी 2014-15 मध्ये 0.67% होती. 2018-19 मध्ये 0.48 झालेली आहे, आणि 2019-20 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी 20-21 तर आणखी बजेटरी प्रोव्हिजन आपल्या समोर नाहीये, ते मार्च मध्ये येईल. 19-20 मधला आपल्याकडे आकडे आपल्या समोर आहेत. त्या 2019-20 मध्ये ही बजेटरी प्रोव्हिजन 45% खाली घसरलेली आहे. म्हणजे डबल 0.45% 2019-20 मध्ये याची एकूण तरतूद राष्ट्रीय उत्पन्नाच्या एकूण खर्चाच्या टक्केवारी ही इथपर्यंत खाली घसरलेली आहे. आणि एकूण हे जर आपण सगळं बघितलं, 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जेवढं फिनान्शियल असिस्टन्स वेगवेगळ्या स्कीम्स खाली दिलं गेलं, त्या पद्धतीनं 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये डिक्लेअर केलं ही अमाऊंट, परंतु प्रत्यक्षामध्ये ती अमाऊंट दिली गेली नाहीये. ह्याची आकडेवारी आहे, पण त्या तितक्या आकडेवारीमध्ये मी आता खोलामध्ये जात नाहीये, कारण पुढच्या गोष्टीचा आपल्याला आणखी चर्चा करायची आहे. म्हणजे याचा एकूण सार असा की गेल्या 5-6 वर्षामध्ये केंद्र शासनाच्या ह्या सगळ्या अंदाजपत्रकाचा अहवाल आपण बारकाईने जर तपासला तर आपल्या एक लक्षात येईल की शिक्षणावरील गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपात होते आहे, आणि ही अतिशय शोचनीय विचार करायला लावणारी बाब आहे. कारण एके बाजूला तुम्ही एज्युकेशन इज अ सर्व्हिस सेक्टर हे जर तुम्ही मान्य करत असाल तर त्याला ज्या पद्धतीनं ट्रीट करायला हवं, त्याला ज्या पद्धतीनं जस्टिस द्यायला हवा, त्या पद्धतीनं जस्टिस दिला जात नाहीये. हे मला इथं प्रकर्षानं आपल्या समोर मांडायचं आहे. तिसरा मुद्दा कडं आपण आता वळूयात, आणि हा मुद्दा विशेषतः या देशातील तरुण वर्गाच्या साठी म्हणून अतिशय महत्वपूर्ण आहे. मी शिक्षकाच्या चळवळीमध्ये काम करत असलेला एक कार्यकर्ता आहे, आणि या विषयाच्या अनुषंगानं जिथं जिथं काही प्लॅटफॉर्मवरती बोलता येईल, जिथं जिथं काही करता येईल त्या पद्धतीनं आम्ही करतो आहोत. याचे साक्षीदार पाटील मॅडम आहेत, भाविस्कर सर आहेत, कारण आम्ही सगळेजण या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं बोलणारे अतिशय महत्वपूर्ण घटक आहोत असं मी मानतो. आणि कारण ते मानलं पाहिजे, कारण या चळवळीमधले आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही अभ्यासक आहोत, आणि अभ्यासाअंती जी काही समोर दृश्य येत आहे ते त्या प्लॅटफॉर्मवरती मांडणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे असं मी मानतो, आणि त्या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी या पद्धतीनं हे मांडलेलं आहे. आणि त्याची ही आकडेवारी मी आपल्या समोर ठेवतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की एकूण शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये रिक्रुटमेंटच्या संदर्भामध्ये, टीचरच्या रिक्रुटमेंटच्या संदर्भात, मी फक्त हायर एज्युकेशनच्या संदर्भात बोलतोय, रिक्रुटमेंट ऑफ फॅकल्टी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स, त्यामधली आकडेवारी अशी आहे. त्यामध्ये आपल्या लक्षात येईल देशातील शिक्षण संस्थांमध्ये भरतीविना रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा शिक्षणाच्या गुणवत्तेत घसरण होण्याच्या अनेक कारणापैकी एक महत्वपूर्ण कारण आहे. किती जागा व्हॅकंट आहेत? नव्यानं स्थापन झालेल्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज मध्ये 50% जागा ही व्हॅकंट आहेत. IIT जे की अतिशय दर्जेदार शिक्षण देणाऱ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय, त्या IIT मध्ये 35% posts of teachers are vacant, and state universities and colleges affiliated to the state universities 40% जागा ह्या रिक्त आहेत. याचा अर्थ म्हणजे ढोबळमानानं जर आपण सरासरी जर याची काढली
म्हणजे अॅक्युरेट फिगर मी सांगत नाहीये, पण ढोबळ मानानं जर ह्याची जर आपण आकडेवारी जर कळली तर सरासरी 40% जागा या उच्च शिक्षणाच्या शिक्षण संस्थांमध्ये भरती विना रिक्त आहेत. दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा अशा पद्धतीनं जागा रिक्त असतील तर आपण कशी करणार, हा माझा प्रश्न आहे. त्याच्यासोबत दुसरा एक प्रश्न असा आहे की या रिक्त जागेवरती कंत्राटी तत्वावरती, तासिका तत्वावरती अतिशय तुटपुंज अशा पद्धतीनं मानधन देऊन हायली क्वालिफाईड आमच्या बंधू आणि भगिनींची अपॉइंटमेंट केली जाते, ही विचार करायला लावणारी भाग आहे. खर तर तासिका तत्वावरील जे काही रेम्युनरेशन होतं ते 250 रुपये आहे. शिक्षणाच्या चळवळीमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या विषयाकडे शासनाचं लक्ष वेधून ते आता कसं बस 500 रुपये पर तासिका झालेला आहे. परंतु हे झाल्याच्या नंतर आजची जी काही वाढलेली महागाई आहे त्याच्यामध्ये ही तुटपुंज वेतन किती पद्धतीनं आपलं घर चालवण्यासाठी हे सहाय्यभूत ठरतं, हा यावर बी आता संशोधनाचा विषय निर्माण झालेला आहे. आणि म्हणून गुणवत्ता सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या विविध आयोगाने, समितीने व खुद्द विद्यापीठ अनुदान आयोगानेही या असमान गुणोत्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. तेव्हा मला मुद्दामहून आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं वारंवार त्या स्टेट युनिव्हर्सिटीजना, सेंट्रल युनिव्हर्सिटीजना पत्र पाठवून या रिक्त जागेविषयी चिंता व्यक्त केलेली आहे. ते जागा भरण्याच्या संदर्भामध्ये निर्देश दिले गेलेले आहेत. माननीय हायकोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्टने सुद्धा वारंवार निर्देश देऊन गेल्या एका दशकापासून या उच्च शिक्षण संस्थांमधल्या व्हॅकंट फॅकल्टीच्या पोझिशन्स या भरल्या गेल्या नाहीयेत. आणि मग आपण 2020च्या धोरणाचा विचार करतोय, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विचार करतोय. हे कितपत आपल्याला ते प्राप्त होईल, हा खरा प्रश्न या अनुषंगानं आपल्या चर्चेच्या साठी म्हणून आपल्या समोर मला ठेवायचा आहे. त्याच्या पुढचा जे काही चॅलेंज आपल्या समोर आहे ते आहे लार्ज नंबर ऑफ कॉलेजेस अफिलिएटेड टू युनिव्हर्सिटीज, स्पेशली स्टेट युनिव्हर्सिटीज इन इंडिया. त्याची ही आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. कारण प्रत्येक चॅलेंजचा ज्यावेळेस आपण उल्लेख करतो त्यावेळेस मी जी काही स्टेटमेंट करतो आहे त्या स्टेटमेंटला सबळ अशा पद्धतीचे पुरावे मी देतो आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की ही जी काही चॅलेंजेस आहे दिस आर द सिरियस कन्सर्न्स, these are the serious challenges, and we the students in the field of educational sector must rethink upon all these challenges before higher education in India in 21st century. जे काही कॉलेजेस अफिलिएटेड आहेत, एकूण प्रोफेसर कोठारी पासनं तर राष्ट्रीय ज्ञान आयोग, यशपाल समिती आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 या सर्व आयोगांनी, या सर्व समितींनी या विद्यापीठावर, महाविद्यालयांचा पडत असलेला जो काही भार आहे याच्या संदर्भानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. आणि गुणवत्ता सुधारण्याच्यासाठी म्हणून एक प्रकारचा हा एक अडसर आहे अशा पद्धतीची नोंद सुद्धा या वेगवेगळ्या वेगवेगळ्या आयोगांनी, वेगवेगळ्या समित्यांनी केलेली आहे. तरी पण यावरती अशा पद्धतीचा एक व्यवस्थित मार्ग अद्यापर्यंत काढला गेलेला नाहीये. हे चॅलेंज काय आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेऊयात की मोठ्या प्रमाणामध्ये विद्यापीठाशी महाविद्यालय संलग्न येत आहेत. आता नेमके किती महाविद्यालय विद्यापीठाशी संलग्न येत आहेत याची मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अहवालाचा पुन्हा मी दाखला या ठिकाणी देतो. 2018-19च्या त्या अहवालानुसार 13 विद्यापीठाशी 500 पेक्षा जास्त महाविद्यालय संलग्नित आहेत देशामध्ये. 10 विद्यापीठांना 400 ते 500 महाविद्यालय संलग्नित आहेत. 12 विद्यापीठांना 300 ते 400 महाविद्यालय संलग्नित आहेत. 36 विद्यापीठांना 200 ते 300 महाविद्यालय संलग्नित आहेत. 59 विद्यापीठांना 100 ते 200 महाविद्यालय संलग्नित आहेत. आणि देशातील 160 युनिव्हर्सिटीजना 100 कॉलेजेस अफिलिएटेड आहेत. हे जर आपण बारकाईनं जर तपासलं तर आपल्या लक्षात येईल परीक्षा घेणे, निकाल लावणे, पदव्या देणे एवढ्या पुरतच विद्यापीठांचं काम हे मर्यादित राहिलेलं आहे.
हे अतिशय जबाबदारीनं मी स्टेटमेंट करतोय. ज्ञान निर्मिती व सक्षम विद्यार्थी घडविणे हे खऱ्या अर्थानं विद्यापीठाचा मुख्य उद्देश आहे. आणि या उद्देशाच्या संदर्भामध्ये विद्यापीठ शिक्षण आयोग, कोठारी आयोग, राष्ट्रीय ज्ञान आयोग, यशपाल समितीने वारंवार सूचना केलेल्या आहेत, आपल्या शिफारसी केलेल्या आहेत. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाहीये. आणि म्हणून ही जी काही अफिलिएटेड कॉलेजेसचा विद्यापीठाच्या प्रशासनावरती नाहक अशा पद्धतीचा भार पडतो आहे, बोजा पडतो आहे, त्यामुळे सक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी आणि अकॅडमिक अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी करण्याच्यासाठी म्हणून विद्यापीठाला वेळ मिळत नाहीये. परीक्षेमध्ये नाहक अशा पद्धतीची एनर्जी आणि वेळ विद्यापीठांना खर्च करावा लागतो, याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. मॅडम तर आता त्या परीक्षा मंडळाच्या सदस्य आहेत. रात्री 2-2 वाजेपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे या परीक्षेच्या संदर्भानं, ह्या ऑनलाईन आपण जी काही परीक्षा घेतली त्याच्या संदर्भानं. त्यांना माहिती आहे किती पद्धतीने नाहक अशा पद्धतीचा त्रास या सगळ्या अफिलिएटेड कॉलेजचा होतो. यावरती पर्याय काय हे आपण उपाययोजनामध्ये बोलणार. मी फक्त चॅलेंज आपल्या समोर काय याचा फक्त इथं उल्लेख केलेला आहे. त्याच्या पुढचं जे काही चॅलेंज आपल्या समोर आहे, नेग्लिजियन्स टू रिसर्च अँड इनोव्हेशन. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे राष्ट्राच्या विकासामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे महत्वपूर्ण घटक आहे. विशेषतः शिक्षणामध्ये रिसर्च अँड इनोव्हेशन च्या प्रमोशनसाठी, वाढीसाठी, इन्क्रीजसाठी प्राधान्य देणं हे अतिशय महत्वाचं आहे. संशोधन कसं असलं पाहिजे, ते प्रत्यक्ष व्यवहाराशी संबंधित संशोधन झालं पाहिजे. आणि विकसित राष्ट्रांनी यावर अधिकाधिक खर्च करण्याचं धोरण अवलंबिलेलं असताना भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये मात्र संशोधन आणि नवनिर्मितीकडं जी काही बजेटरी प्रोव्हिजन करायला पाहिजे होती ती अतिशय कमी प्रमाणामध्ये केली जाते आहे, हे मला इथं मुद्दाम म्हणून सांगितलं पाहिजे. त्याची आकडेवारी मी आपल्या समोर ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये सुद्धा कशी कपात केली जाते आहे. 2008 मध्ये आपल्या बजेटरी प्रोव्हिजन मध्ये 00.84 म्हणजे 84% निधी खर्च केला होता 2008 मध्ये. 2014 मध्ये 84 वरनं हा निधी कपात करून 69% आणला. आणि जवळपास इतकाच निधी 2019, 18, 19, 20 मध्येही संशोधनावरती खर्च केला जातो आहे. म्हणजे 84 वरनं याची जी काही बजेटरी प्रोव्हिजन आहे ती इन्क्रीज करण्याच्या ऐवजी डिक्रीज केली, रिड्यूस केली आणि ती 69% आणली. याचा परिणाम असा दिसतो आहे की भारतामध्ये संशोधन करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत आहे. ही वाढायला हवी हे आपण सगळेजण मान्य करतोय. शासन सुद्धा मान्य करत आहे की संशोधकांची संख्या वाढली पाहिजे, दर्जेदार संशोधन पुढे आलं पाहिजे. परंतु फिनान्शियल असिस्टन्स द्यायचं म्हणलं की नको, परंतु संशोधन हे दर्जेदार झालं पाहिजे हे मात्र आपण स्टेजवरती बोलणं वेगळं. हे खरं सिरियस कन्सर्न, हा खरा सिरियस चॅलेंज ह्या हायर एज्युकेशन पुढे आहे हे मला इथं सांगायचं आहे. याचा परिणाम म्हणून भारतामध्ये संशोधन करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये घटत असून सध्या भारतामध्ये 1 लाख विद्यार्थ्यामागे 15 जण फक्त संशोधन करतात. 1 लाख स्टुडंट्स मागे फक्त 15 जण संशोधन करतात. तर युनायटेड स्टेट्स मध्ये 423, 1 लाखामागे 423 विद्यार्थी संशोधन करतात. इस्रायल सारख्या अतिशय छोट्या राष्ट्रामध्ये 1 लाख विद्यार्थ्यामागे 825 विद्यार्थी संशोधनाचे काम करतात. आणि आपल्या राष्ट्रामध्ये 1 लाखामागे फक्त 15 जण संशोधनाचं काम करतात. यावरून आपल्या लक्षात हे आलं असेल की हाऊ द सेंट्रल गव्हर्नमेंट निग्लेक्ट द व्हेरी इम्पॉर्टंट सेक्टर दॅट इज रिसर्च अँड इनोव्हेशन. याकडे किती अधिक लक्ष देण्याची गरज, निकडीची गरज आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. दुसरा जे काही महत्वाचा विषय आहे तो आपल्या एज्युकेशनच्या तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, तुम्हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. हा खरं तर संशोधनाचा विषय होऊ शकतो, याच्यावरती आपण संशोधन केलंही असेल कदाचित. तो आहे इररिलेव्हंट करिक्युला अँड पेडागॉजी. आपल्या सर्वांना माहिती आहे की कालबाह्य आणि समाज व्यवहाराशी असंबंध अशा पद्धतीचे अभ्यासक्रम जर फ्रेम केले गेले तर त्यामधून जी काही जनरेशन शिक्षण घेते आहे, जे काही विद्यार्थी शिक्षण घेते आहे
आणि त्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्याच्या नंतर बाहेर डिग्री घेऊन गेल्याच्या नंतर हजारो विद्यार्थी, लाखो विद्यार्थी आपल्या देशामध्ये त्यांना रोजगार मिळत नाहीयेत, म्हणून डिग्र्यांचे गाठोडे घेऊन फिरताना आपण पाहतोय. त्याच्या पाठीमागे काय कारण आहे आणि त्या कारणाचा आढावा घेतल्याच्या नंतर खरं चॅलेंज काय आहे आपल्या भारतीय इंडियन एज्युकेशन सिस्टीमच्या समोर हे आपल्या लक्षात येईल. कालबाह्य ठरलेल्या विषयाचं ज्ञान घेऊनही अर्थार्जन करण्याइतका रोजगार मिळत नाही, ही उच्च शिक्षितांची खरी व्यथा आहे, शोकांतिका आहे खऱ्या अर्थानं. त्यातून उच्च शिक्षणाचा उपयोग काय? व्हॉट इज द युटिलिटी ऑफ सिकिंग हायर एज्युकेशन is the basic question that comes in front of graduate and postgraduate students. विद्यापीठांनी ठरवलेले अभ्यासक्रम आणि समाज व्यवहार, प्रॅक्टिकल लाईफ याचा कुठेतरी ताळमेळ घातला पाहिजे, परंतु ताळमेळ अशा पद्धतीने आपल्या करिक्युलामध्ये दिसत नाहीये, हे आपण सगळेजण याचे विटनेस आहोत. म्हणून प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगी पडणारे व कौशल्य वृद्धी वाढविणारे, स्किल एनहान्समेंट ज्याला आपण म्हणतोय, फक्त स्किल एनहान्समेंटच नाहीये, त्याला मी काही शब्द आणखी जोडतो. व्हॅल्यूज, ह्युमन व्हॅल्यूज, मानवी मूल्य शिकविणारे, हाऊ टू लिव्ह अँड हाऊ टू बिहेव, कसं जगावं आणि कसं वागावं हे शिकवणारे, या सर्व मूल्यांची एकत्रित अशा पद्धतीनं शिकवण देणारे अभ्यासक्रम विकसित करण्याचे आव्हान हायर एज्युकेशन सिस्टीमच्या समोर उभं टाकलेलं आहे. आणि म्हणून ते आव्हान फेस करत असताना समाजाचा आराखडा आपल्या समोर असला पाहिजे आणि त्याच्या सोबतच शिक्षण व्यवस्थेचा आराखडा, शिक्षण फ्रेमिंग ऑफ द एज्युकेशन सिस्टीम अँड द फ्रेमवर्क ऑफ सोसायटी, या दोन्हीची सांगड घालून आपल्याला हा करिक्युला आपल्याला तयार करावा लागणार आहे. आणि त्या दृष्टीने अभ्यासक्रमाचं रिस्ट्रक्चरिंग, रिफ्रेमिंग करत असताना विद्यार्थ्यांमध्ये स्किल्स, नीड्स ऑफ सोसायटी, एम्प्लॉयबिलिटी, एज्युकेशन विच इज व्हेरी इसेन्शियल टू देअर डे टू डे लाईफ, याचा मेळ घालणारं शिक्षण विद्यार्थ्यांना आपल्याला द्यायचं असेल तर त्या पद्धतीनं इट्स अन अर्जंट नीड टू रिस्ट्रक्चर अवर करिक्युला अँड पेडागॉजी. पेडागॉजीचा आपण ज्यावेळेस विचार करतो आहे त्यावेळेस पेडागॉजी करत असताना आयसीटी इनेबल्ड टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन प्रोसेस, ऑनलाईन टीचिंग लर्निंगच्या संदर्भामध्ये पुढच्या मुद्द्यामध्ये मी बोलेन, परंतु याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. विशेषतः जी काही इरलेव्हंट अशा पद्धतीचं इम्बॅलन्स, अशा पद्धतीने टीचर स्टुडंट रेशिओ करतात पाटील मॅडम किंवा भाविस्कर सर, नळगे सर ही चांगल्या पद्धतीनं आपल्याला सांगत असतील, कारण ते एज्युकेशनच्या फॅकल्टी मधले सगळे हे टीचर्स आहेत. माझ्यापेक्षा त्यांना अधिक ज्ञात आहे की एक आयडियल क्लासरूम आपण कोणती म्हणायची, एका वर्गामध्ये किती विद्यार्थी असावेत, हा खरा प्रश्न आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं एका टीचरच्या मागे 30 विद्यार्थी असावेत अशा पद्धतीचा निष्कर्ष नोंदवलेला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये एका विद्यार्थ्यामागे 10 किंवा 20 विद्यार्थी असतील असं प्रयोजन केलेलं आहे. मी शब्द अतिशय जपून वापरतोय, असं प्रयोजन केलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये हे रिकमेंडेशन, हे प्रपोज केलेलं राष्ट्रीय नॅशनल एज्युकेशन कमिशनच्या अहवालामध्ये कितपत त्याची अंमलबजावणी होईल हा संशोधनाचा विषय आहे. त्यावरती आपण संशोधन करावं पुढच्या काळामध्ये. आणि म्हणून ही इम्बॅलन्स आता प्रत्यक्षामध्ये आपल्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत? मी आता इंग्रजी विषय माझ्या पीपल्स कॉलेजमध्ये शिकवतो. माझ्या क्लासमध्ये एका बॅचला 120 स्टुडंट्स असतात, 120 स्टुडंट्स असतात माझ्या बॅचला कंपल्सरीच्या. म्हणजे एक शिक्षक 120 विद्यार्थ्यांना शिकवतो, हे मला इथं आपल्याला सांगायचं आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण काय म्हणतं आणि विद्यापीठ अनुदान आयोग काय म्हणतं यापेक्षा प्रत्यक्ष आपण काय करतो आहोत. And this is a big challenge before Indian higher education. त्याच्या पुढच्या विषयाकडे मी मुद्दाम म्हणून आपल्या सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो, कारण 2 मुद्दे मी एकत्र घेणार आहे. ड्रॉप आउट रेशिओज इन हायर एज्युकेशन अँड लेस ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ, GER ज्याला आपण म्हणतोय.
शिक्षणातील गळतीचं जे काही प्रमाण आहे हे विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता त्याच्या कारणाचा इथं आढावा आपण घेणार नाहीयेत. त्याची जी काही कारण आहे तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही त्याच्यावरती विचार करा, चर्चा करा, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. 18 ते 23 वर्ष हा जो काही वयोगट आहे हायर एज्युकेशन सीक करणारा घेणारा, हा आपल्या देशामध्ये जवळपास 50 ते 60% आहे. म्हणजे 135 कोटी एकूण जी काही लोकसंख्या आहे आपल्या देशामध्ये आज मितीला, सरासरी एक्झॅक्ट फिगर नाहीये माझ्याकडे आणखी ती, तर त्यापैकी 50 ते 60% युवक हे 18 ते 23 वयोगटातील आहेत, जे उच्च शिक्षण घेत आहेत. यांचं प्रमाण उच्च शिक्षण घेण्याचं हे फक्त 10 ते 12% आहे. आणि हे खरं आपल्या देशाचं दुर्दैव आहे असं मला वाटतं. किती मोठ्या प्रमाणामधला हा ड्रॉप आउट रेशिओ पहा. फक्त 10 ते 12% विद्यार्थी उच्च शिक्षणात प्रवेशित आहेत, उच्च शिक्षण घेतात. बाकीचे विद्यार्थी ते ड्रॉप आउट रेशिओ मध्ये, ड्रॉप आउट मध्ये आहेत ते विद्यार्थी. इतर विकसित आणि विकसनशील राष्ट्राची काय एकूण पोझिशन आहे या संदर्भानं, त्याची आकडेवारी मी आपल्या समोर ठेवतो. म्हणजे आपण किती मागे आहोत याचा आपल्याला विचार करता येईल. कारण जोपर्यंत आपण कंपॅरिझन करणार नाहीये डेव्हलप्ड कंट्रीज सोबत, डेव्हलप्ड नेशन सोबत, तोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही आपण किती मागावत आणि आपल्याला किती पुढे जायचं आहे. आणि हे इतकं पुढे जर आपल्याला जायचं असेल तर किती वेगानं आपल्याला धावायचं आहे. आणि तितकं वेगानं जर आपल्याला धावायचं असेल तर आपल्याला काय काय करायला हवं. अमेरिकेमध्ये हे प्रमाण 45% आहे. ब्रिटनमध्ये 52% आहे शिक्षण घेण्याचं प्रमाण 18 ते 23 वयोगटातलं. फ्रान्समध्ये 51%, जर्मनी 47%, ऑस्ट्रेलिया व दक्षिण कोरिया 80% आणि इस्रायलमध्ये 30%. म्हणजे हे मला आपला निदर्शनास आणून द्यायचं आहे, इस्रायल सारखा छोटं राष्ट्र सुद्धा आपल्यापेक्षा कितीतरी दुपटीनं पुढे आहे. तिथं 30% प्रमाण आहे, आपल्याकडे 10 ते 12% प्रमाण मी तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून ही जे काही ड्रॉप आउट रेशिओ आहे आपल्या हायर एज्युकेशन मध्ये येण्याचा, तो ड्रॉप आउट रेशिओ कमी करणं आणि ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ वाढविणं इज अ सिरियस कन्सर्न बिफोर इंडियन हायर एज्युकेशन इन 21st सेंचुरी. आता हे चॅलेंज कसं फेस करायचं हा खरा प्रश्न आहे. आपण जर आपल्या ग्रॉस एनरोलमेंट रेशिओचा जर आपण विचार केला तर 2018-19च्या ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन ऑफ MHRD हा GER 26.3% आहे, 26.3%. थोडी समाधानाची गोष्ट एवढीच आहे आपल्यासाठी की 2016-17 मध्ये हा 25.2% GER आपला जो होता तो 18-19 मध्ये 26.3% वरती आलेला आहे. म्हणजे जवळपास 1% हा GER वाढल्याचं आपल्या निदर्शनास येतं, आपल्या लक्षात येतं. परंतु आता ही समाधानकारक GER आहे का, हा जर प्रश्न माझ्यासारख्या अभ्यासकाला तुम्ही जर विचारला तर माझं उत्तर हे त्याला नाही असं आहे. त्याचं कारण असं की 74% विद्यार्थी हे उच्च शिक्षणाच्या बाहेर आहेत आज मितीला. प्रगत देशांच्या प्रवेश क्षमतेच्या सरासरीच्या तुलनेत भारताचा GER अतिशय कमी आहे. अमेरिकेमध्ये 88%, रशियामध्ये 76%, ब्रिटनचा GER 59%, ब्राझीलचा GER 36%, कॅनडा आणि जर्मनी मध्ये तर 100% विद्यार्थी शिक्षण घेतात. याचे मुख्य कारण हे की तिथली जी काही पब्लिक फंडेड एज्युकेशन सिस्टीम आहे, सार्वजनिक शिक्षण व्यवस्था आहे, त्यावर अधिक भर दिला गेलेला आहे. भारतामध्ये मात्र खाजगी विनाअनुदानित शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणामध्ये इस्टॅब्लिश करण्याकडे अधिक भर दिला गेला असल्याच्या कारणामुळे भारतामधील GER हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत नाही, हे मला इथं मुद्दामून नमूद केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या समोर जर खरा बिग चॅलेंज कोणतं जर असेल तर हे 74% विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या क्षेत्राच्या जे काही बाहेर आहेत, उच्च शिक्षण प्रवाहाच्या जे काही बाहेर असलेले 74% विद्यार्थी आहेत, त्यांना या प्रवाहामध्ये आणणं
आता ते आणण्याच्यासाठी म्हणून काय करावं लागेल हे आपण रेमेडीज मध्ये आपण त्याच्यावरती बोलूयात. त्याच्या पुढचं जी काही चॅलेंज आहे, ऍक्सेस, क्वालिटी अँड इक्विटी इन एज्युकेशन. कारण भारतीय संविधानानं जी काही मूलभूत मार्गदर्शक तत्व आपल्या संविधानामध्ये डिफाईन केलेली आहेत, त्या संविधानाच्या मार्गदर्शक तत्वाच्या 45व्या कलमामध्ये सर्वांना समान, मोफत, गुणवत्तापूर्ण, सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद केलेली आहे. मग असं संविधानामधली जर तरतूद असेल तर त्याची परिणामकारक अंमलबजावणी आपल्या देशामध्ये होते का? तर त्याचंही उत्तर नाही असं आहे. त्याचं उत्तर नाही असं देत असताना काही आकडेवारी आपल्या समोर आहे. त्या आकडेवारीच्या आधारे मी हे उत्तर तुम्हाला नाही असं दिलेलं आहे. ती आकडेवारी अशी आहे की भारत स्वतंत्र झाला, म्हणजे एकच फक्त एक्झाम्पल देतो, बाकीची आकडेवारी मी सांगत नाहीये कारण आपल्याला पुढचे मुद्दे काही उल्लेखित करायचे आहेत. जी काही शिक्षणामध्ये लिंग भेदभाव, सामाजिक दरी, ग्रामीण शहरी अंतर, प्रादेशिक असमतोल, रिजनल इम्बॅलन्स ज्याला आपण म्हणतोय, इत्यादी दूर करून सर्वांना समान दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देण्याचं आव्हान असताना स्त्रियांचं शिक्षणातील प्रमाण 10% खाली होतं. ते 2018-19 मध्ये 48.64%, तर पुरुषांचं प्रमाण 51.36% पोहोचलेलं आहे. ही थोडीशी समाधानाची बाब आहे. म्हणजे स्त्रिया सुद्धा आता पुरुषांच्या बरोबर, म्हणजे मुलांच्या बरोबर जवळपास आता आलेले आहेत, असा थोडा म्हणजे समाधानकारक निष्कर्ष आपल्याला याच्यामधून दिसतो आहे. तरी पण 5 म्हणजे ही पुढची म्हणजे आकडेवारी बघा, 100 मुलामागे 95 मुली शिक्षण घेतात. म्हणजे 5 मुली आणखी 100 मुलामागे कमीच आहेत. म्हणजे ते इक्वल प्रमाण असलं पाहिजे असं जर आपण म्हणत असू, कारण एक ऍक्सेस, क्वालिटी अँड इक्विटी इन एज्युकेशन असं जर आपलं संविधान म्हणत असेल तर हे प्रमाण वाढणं तेवढंच महत्वाचं आहे. आणखी एका गोष्टीचा उल्लेख मी करतो आणि मग आपण पुढे जाऊया. उच्च शिक्षणात एकूण प्रवेशित विद्यार्थी संख्येच्या 14.9% अनुसूचित जाती, 5.5% अनुसूचित जमाती, शेड्यूल्ड ट्राईब्स, 36.3% मागास वर्ग आणि 5.2% मुस्लिम आणि 2.3% इतर अल्पसंख्याक समूहाचे विद्यार्थी शिक्षण घेतात. या आकडेवारून हे स्पष्ट होतं की वेगवेगळ्या समाज घटकांना सुद्धा शिक्षणामध्ये समान संधी नाहीये. ग्रामीण शहरी अंतर हे वाढत चाललेलं आहे. 60.53% महाविद्यालय ग्रामीण भागात असली तरी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, वॅकंट पोझिशन ऑफ फॅकल्टी, एज्युकेशन इनेबल्ड ऑन ICT या सगळ्या सोयीचा, अमेनिटीजचा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये अभाव आहे आणि विद्यार्थ्यांना नाविलाजानं फीस भरून आणि अधिकचा खर्च करून शहरामध्ये शिक्षणासाठी यावं लागतं. त्यासाठी सुद्धा ही जी काही दरी आहे हे कमी करणं हे आपल्या सर्वांच्या समोरचं मोठं चॅलेंज आहे. आता हे जे काही 2-3 पुढचे विषय आहेत हे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये हे उल्लेखित झालेले आहेत आणि हे माझ्या दृष्टीनं चॅलेंजेस आहेत. काही जणांच्या दृष्टीनं हे ऑपॉर्च्युनिटीज असू शकतील, कारण मी त्या चळवळीमधला आणि या सगळ्या विषयामधला एक अभ्यासक म्हणून मी ज्यावेळेस या गोष्टीकडे पाहतो त्या माझ्यासाठी एक चॅलेंजेस आहेत आणि ती चॅलेंजेस कशा याचा थोडक्यात उहापोह करून आपण ह्याच्यावरच्या रिमेडीजचा उल्लेख करायला सुरुवात करूयात. नळगे सर, बोला सर. एक 15-20 मिनिट बोललं तर चालेल का? आणि सर तुम्ही वेळ घ्या, किती लागेल तितका वेळ घ्या, काही वेळ. हा, म्हणजे असं व्हायला नको की म्हणजे जे काही 50-60 मिनिटाचं आहे थोडं पुढे मागे जाऊ शकेल, कारण काही प्रॉब्लेम नाही सर तुमचा. हा चालेल. ओके, एक 15 ते 20 मिनिटामध्ये आपण रेमेडीज वरती आपण डिस्कशन करणार आहोत. आणि मग फार इंटरेस्टिंग, सगळ्यांना म्हणजे सगळ्यांची कमेंट येत आहेत चांगल्या प्रकारे, फार ज्ञान मिळतंय चांगलं. थँक्यू. आकडेवारी सगळं त्याच्यामुळे कंटिन्यू चालू द्या सर. चालेल. थँक्यू. राष्ट्रीय शिक्षणाचं धोरण 2020 हे 29 जुलै 2020 ला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं कसं मंजूर केलं, काय काय वगैरे ह्याचं संशोधन आणि ह्याचा विचार हे आपल्या सर्वांच्या समोर आहे. ते पार्लमेंटमध्ये गेलेलं नाहीये, पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहामध्ये त्यावरती चर्चा झालेली नाहीये. कोरोनाच्या सगळ्या या पार्श्वभूमीवरती केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या
बैठकीमध्ये हे धोरण मंजूर झालं आणि आपल्या देशामध्ये लागू झालं. त्यामधला पहिलाही बदल या धोरणाने केला तो म्हणजे शिक्षण मंत्रालय, शिक्षा मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. आणि खऱ्या अर्थानं आता हे धोरण हळूहळू वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्या ह्याच्यामध्ये लागू होईल असं आता हे दिसतं आहे. माझं आपल्या सर्वांचं लक्ष, तुम्ही या क्षेत्रातले अभ्यासक असल्याच्या कारणामुळं एक 4 मुद्द्याकडे मी फक्त आपलं लक्ष वेधू इच्छितो, कारण राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा विषय हा वेगळ्या चर्चेचा किंवा वेगळ्या लेक्चरचा विषय आहे. हा याच्यामध्ये मिक्स करणं हे बरोबर नाही, परंतु त्याच्यामधून जे काही चॅलेंजेस आपल्या समोर आता पुढे 21व्या शतकामध्ये येणार आहेत ते इथं उल्लेखित करणं हे महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं मी हे 4 चॅलेंजेस आपल्या समोर आता इथं चर्चेसाठी घेतो आहे. पहिलं जे काही चॅलेंज आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये उच्च शिक्षण संस्थांची पुनर्रचना आणि एकत्रीकरण करण्याचं त्यांनी प्रपोज केलेलं आहे. नेमकं काय करू इच्छित हे धोरण? हे धोरण असं करू इच्छित की आपल्या देशामध्ये 50,000 हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत सध्या. कॉलेजेस ज्याला आपण तुम्ही म्हणतोय, तुमच्या समजण्यासाठी मी कॉलेजेस शब्द वापरतो, परंतु त्याला टर्म्स मध्ये जर आपल्याला बोलायचं असेल तर हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स असं आपण म्हणतोय. तर 50,000 कॉलेजेस आपल्याकडे आहेत. 50,000 कॉलेजेस पैकी त्याची पुनर्रचना करून फक्त 15,000 मल्टी डिसिप्लिनरी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स त्यांना इस्टॅब्लिश करायचे आहेत. तुम्ही मला प्रश्न विचाराल की राहिलेल्या 35,000 कॉलेजांचं काय? तर ती राहिलेली 35,000 कॉलेजेस हे मर्ज करायचे आहेत आणि ते मर्ज करूनच 15,000 हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स स्थापन करायचे आहेत. अतिशय सोप्या शब्दामध्ये मी सांगतो की या देशामधल्या 50,000 हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स पैकी 35,000 महाविद्यालये त्यांना बंद करायची आहेत आणि त्यापैकी फक्त 15,000 कॉलेजेस फक्त रन करायचे आहेत. आता ही बंद करणारी महाविद्यालय कोणती, ह्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. ते असं म्हणतायत, म्हणजे धोरण असं म्हणताय की एका महाविद्यालयामध्ये 3,000 एनरोलमेंट असेल, 3,000 किंवा त्यापेक्षा जास्त. याचा अर्थ असा की 3,000 पेक्षा कमी एनरोलमेंट असलेली महाविद्यालय बंद होणार आहेत. मग ही बंद होणाऱ्या महाविद्यालयामध्ये ग्रामीण भागातील, आदिवासी भागातील, डोंगराळ भागातील, मागास भागातील वंचित दुर्बल घटकांना शिक्षण देण्याच्यासाठी म्हणून जी काही कॉलेजेस इस्टॅब्लिश झालेले ते बंद होण्यामध्ये त्यांचा नंबर पहिल्यांदा प्राधान्यक्रमाने लागेल. मी थोडी आकडेवारी तुमच्या समोर ठेवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणती कॉलेजेस बंद होतील आणि कोणती कॉलेजेस चालू राहतील. 4% महाविद्यालये हे 3,000 किंवा त्यापेक्षा जास्त पटसंख्या असलेली महाविद्यालय आहेत. ही आकडेवारी माझी नाहीये, पुन्हा मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन ऑफ MHRD 2018-19 ची आकडेवारी आहे. त्या आकडेवारीनुसार आपल्या देशामध्ये 3,000 पटसंख्या किंवा त्यापेक्षा अधिक असलेली एनरोलमेंट याची फक्त 4% महाविद्यालये आहेत. 16.3% महाविद्यालय 100 विद्यार्थी पटसंख्येच्या खाली राहील. हे तर अगोदरच बंद होतील तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे. 16.3% महाविद्यालय आणि ही महाविद्यालय आदिवासी, डोंगराळ, ग्रामीण भागामध्ये आहेत. त्यामध्ये आणखी हे धोरण असं म्हणतं की 34 हे धोरण असं म्हणतं की जी सिंगल फॅकल्टी कॉलेजेस आहेत, सिंगल फॅकल्टी कॉलेज, ह्याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना कळला असेल, फक्त आर्ट्सचं एज्युकेशन देणारे कॉलेजेस किंवा नुसतं एज्युकेशन देणारी कॉलेजेस किंवा सायन्सच्या स्ट्रीमचं एज्युकेशन देणारी कॉलेजेस किंवा कॉमर्सचं एज्युकेशन देणारी कॉलेजेस, असे जे सिंगल फॅकल्टी कॉलेजेस आहेत तेही बंद करण्याचा प्रपोज केलेला आहे त्यांनी. आणि म्हणून आपल्या देशामध्ये अशी 34.8% सिंगल फॅकल्टी कॉलेजेस आहेत. 60.53% अगोदर याचा मी उल्लेख केला महाविद्यालय ग्रामीण भागात आहेत आणि या ग्रामीण भागातील सर्व महाविद्यालयाची 60.53% महाविद्यालयाची पटसंख्या हे कमी असणार, हे ओघाने आलेच, हे नव्यानं सांगण्याची गरज नाहीये. आणि म्हणून आता जे काही आपल्या समोर नवं चॅलेंज या राष्ट्रीय शिक्षण धोरणानं उभं केलेलं आहे ते असं आहे, इन्स्टिट्यूशनल रिस्ट्रक्चरिंग आणि कन्सोलिडेशनच्या माध्यमातून उभा राहणार आहे. हे चॅलेंज मी आता सांगितल्याप्रमाणे उच्च शिक्षण संस्थांची पुनर्रचना आणि एकत्रीकरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये बहुतांशी महाविद्यालये बंद होतील आणि बंद झाल्याच्या नंतर तिथल्या ह्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय, वंचित, दुर्बल, मागास, आदिवासी, डोंगराळ भागातील उच्च शिक्षण संस्था बंद झाल्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा 100 प्रश्न पुढच्या काळामध्ये
निर्माण होणार आहे त्याला अधिक वेळ लागणार नाही. अँड दिस इज अ सिरियस कन्सर्न बिफोर इंडियन हायर एज्युकेशन इन 21st सेंचुरी. फक्त त्याचा मी धावता उल्लेख केला. यामध्ये जर तुम्हाला बारकाईनं जर जाऊन अभ्यास करायचा असेल तर माझी आपल्याला विनंती आहे की तो 2020चं धोरण वाचा. या संदर्भाने अधिक माहिती आपल्याला मिळेल आणि त्याच्यानंतरचं आपलं आकलन आपण त्या संदर्भात आपण मांडू शकाल. दुसरा मुद्दा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधला जो सिरियस चॅलेंज आहे आपल्या सर्वांच्या समोर आणि विशेषतः मार्चच्या मध्यामध्ये सरासरी 23 मार्च पासून आपल्या देशामध्ये लॉकडाऊन सुरू झालं आणि गेल्या 9 महिन्यामध्ये एकूण शिक्षणाची अवस्था काय झाली आहे हे जसं आम्ही फॅकल्टी म्हणून आम्ही पाहतोय तसंच जे काही स्टेक होल्डर्स आहेत आपण हायर एज्युकेशनचे किंवा स्कूल्सचे म्हणजे इन जनरल स्कूल्स एज्युकेशनचे आणि इन पर्टिक्युलर हायर एज्युकेशनचे ते सगळेजण जाणतायत. आणि ही जी काही एकूण अवस्था आहेत या अवस्थेवरती उपाय म्हणून शासनानं ऑनलाईन आणि डिजिटल ऑनलाईन एज्युकेशन वरती भर दिला. ऑनलाईन एज्युकेशन वरती सुद्धा एक वेगळं व्याख्यान होऊ शकतं. त्याच्या खोलामध्ये मी जात नाहीये. मला फक्त त्याच्यामधले 2 मुद्दे आपल्या समोर ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा घेऊयात. ते 2 मुद्दे असे आहेत. ऑनलाईन एज्युकेशनच्या संदर्भानं जी काही इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजे, जी काही ट्रेनिंग द्यायला हवी, जी काही साधनं असायला पाहिजे, मग ते कॉम्प्युटर असतील, जे काही मोबाईल असेल, या सगळ्या गोष्टीचा जर आपण बारकाईनं जर उल्लेख म्हणजे याची जर आपण चर्चा केली तर हैदराबादच्या सेंट्रल युनिव्हर्सिटी मधल्या काही विद्यार्थ्यांनी आणि फॅकल्टीनी एक सर्वे केलेला आहे. त्या सर्वेची जी काही आकडेवारी आहे ती सगळी आता आपल्या समोर अवेलेबल आहे. ती आकडेवारी मी आता तुम्हाला सांगत नाही, फक्त त्याचा उल्लेख करतो. आणि त्यामधून हे सगळं समोर आलेलं आहे की अतिशय नगण्य अशा पद्धतीच्या विद्यार्थ्याकडे अशा पद्धतीची ही इंटरनेटची सोयी आणि सुविधा आहेत. आज खरं तर आपल्या ह्या डिपार्टमेंटनं माझं जे काही ऑनलाईन लेक्चर या ठिकाणी ऑर्गनाईज केलं, काही विद्यार्थ्यांना मला याची जाणीव आहे की त्यांच्याकडे नेटवर्क नसल्याच्या कारणामुळं किंवा इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळं किंवा मोबाईल वडिलांनी किंवा आईकडे मोबाईल नोकरीसाठी घेऊन गेलेल्याच्या कारणामुळे त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळं काही विद्यार्थ्यांना माझं लेक्चर ऐकता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण माझ्या सुद्धा विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी माझ्याकडे ह्या तक्रारी केलेल्या आहेत. आणि म्हणून हे सगळं बघत असताना ऑनलाईन एज्युकेशनला जे काही प्रमोट केलेलं आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये ते प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याच्या नंतर त्याचे पडसाद गेल्या 9 महिन्यापासून आपण सगळे उड्या डोळ्यांनी पाहतोय. त्याचे साक्षीदार आपण आहोत. किती विद्यार्थ्यापर्यंत हे ऑनलाईन एज्युकेशन गेलेलं आहे याची जर सरासरी काढली आणि मला जर तुम्ही प्रश्न जर विचारला तर 15 ते 20% विद्यार्थी, अतिशय म्हणजे थोडं जास्तीची फिगर मी तुम्हाला सांगतो आहे, तेवढे विद्यार्थी या ऑनलाईन एज्युकेशनच्या मोडमध्ये शिक्षण घेत आहेत. बाकीचे जवळपास 75 ते 80% विद्यार्थी हे डिप्राइव्ड आहेत म्हणजे एज्युकेशन पासून. आणि म्हणून हे सगळं सिरियस चॅलेंज आपल्या समोर आता उभा टाकलेला आहे. फॉरेन युनिव्हर्सिटीचा उल्लेख मी प्रायव्हेटायझेशन आणि कमर्शियलायझेशनच्या मुद्द्यामध्ये केलेला होता. कारण हे धोरण असं म्हणतं की जागतिक स्तरावरती जे काही चांगल्या इन्स्टिट्यूट्स आहेत हायर एज्युकेशनच्या त्यापैकी 100 जागतिक स्तरावरच्या विद्यापीठांना भारतामध्ये त्यांची कॅम्पस खुले करण्यासाठी सुरू करण्यासाठी आम्ही परवानगी देणार आहोत. मी प्रश्न तुम्हाला असा विचारतो की याचं शुल्क कोण ठरवणार, फीसचं स्ट्रक्चर कोण ठरवणार? कारण हे बघा आपल्या विद्यापीठांना 100 रुपये जर वाढवले तर तुम्ही लगेच मोर्चा काढतात ना, आणि ते काढला पाहिजे या मताचा मी आहे. कारण संविधानानं जर म्हटलं असेल की सर्वांना समान मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे तर तुमचं ती मागणं ही तुमचा हक्क आहे, तो तुमचा अधिकार आहे. त्यासाठी तुम्ही जर लढत असाल तर ते म्हणजे त्याचं कुणीही म्हणजे ती मान्यच करेल. परंतु इन्व्हायटिंग फॉरेन युनिव्हर्सिटीजनी त्यांची कॅम्पसेस इथं इस्टॅब्लिश केल्याच्या नंतर त्यांच्या विरुद्ध तुम्हाला लढता येणार नाहीये. त्याचं कारण असं की फी स्ट्रक्चर काय असावं ते ठरविण्याचा अधिकार त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजना, त्या डीम्ड युनिव्हर्सिटीजला आणि त्या फॉरेन युनिव्हर्सिटीजला बहाल केला आहे धोरणाने. आणि जर तो अधिकार त्यांना दिला असेल तर म्हणजे अवाढव्य अशा पद्धतीची फीस भरून या उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशित असलेले विद्यार्थी कोण असतील आणि ते या सगळ्या युनिव्हर्सिटीज कुणासाठी आहेत हा प्रश्न माझ्यासारख्या अभ्यासकाच्या समोर पडतो. आपणालाही तो प्रश्न पडेल अशी मला अपेक्षा आहे. आणि शेवटचं जे काही चॅलेंज आहे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स, विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती
ऑनलाईन मोडवरती सुरू झालेलं जे काही आपलं ऑनलाईन एज्युकेशन आहे, या पार्श्वभूमीवरती बेसिक जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे हायर एज्युकेशन, हे सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आणि यासाठी जे काही फिनान्शियल असिस्टन्स द्यायला हवं ते किती प्रमाणामध्ये दिलं आणि ती सुविधा किती प्रमाणामध्ये उपलब्ध झाल्यात, हा खरा इश्यू आहे, हे खरं प्रॉब्लेम आहे, हा खरं चॅलेंज आहे. त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला विचार करणं हे महत्वाचं आहे. आता पुढच्या 15 मिनिट फक्त मी आपले घेणार आहे आणि या 15 मिनिटामध्ये आपण चर्चा करणार आहोत की आपण चॅलेंजेसची चर्चा आपण गेल्या अर्धा पाऊण घंट्यामध्ये केली. काही विद्यार्थ्यांना प्रश्न असा पडला असेल, ठीक आहे की आपण प्रश्न चॅलेंजेस आपण म्हणतोय, पण ह्याची सुधारणा करण्याच्यासाठी ह्याच्यावरच्या रिमेडीज काय नेमक्या, त्या रिमेडीजची चर्चा करणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्या अनुषंगानं ही जी काही रिमेडीज आहेत माझ्या अभ्यासाच्या ह्याच्यामधून जे काही समोर आलेल्या आहेत, त्या रिमेडीज मी आपल्या समोर मांडतो. पहिली जी काही रिमेडीज आहे ती रिमेडीज आहे प्रायव्हेटायझेशन अँड कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन शुड बी स्टॉप्ड. त्या अगोदर एका गोष्टीचा उल्लेख आपल्या अभ्यासकांच्या समोर ठेवणं मला महत्वाचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे युनेस्को, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, या जागतिक संघटनेने एज्युकेशनची 4 फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह ही डिफाईन केलेली आहेत, ही फ्रेम केलेली आहेत. ती ऑब्जेक्टिव्ह कोणती? ती ऑब्जेक्टिव्ह अशी आहेत: लर्निंग टू बी म्हणजे काहीतरी होण्यासाठी शिकणे. नंबर 2, लर्निंग टू डू काहीतरी करण्यासाठी शिकणे. नंबर 3, लर्निंग हाऊ टू लर्न शिकावे कसे हे शिकणे. आणि नंबर 4, हाऊ टू लिव्ह टुगेदर एकत्र राहावे कसे हे शिकणे. अशा पद्धतीची 4 मूलभूत उद्दिष्ट या युनेस्कोनं डिफाईन केलेली आहे. 21व्या शतकातील शिक्षणाची पुनर्रचना या 4 उद्दिष्टाला प्रमाण म्हणून आपल्याला करावी लागणार आहे. ज्ञान निर्मिती, नॉलेज क्रिएशन आणि सक्षम विद्यार्थी घडविणे, एम्प्लॉयबल स्टुडंट्स, या उद्दिष्टांना समोर ठेवून अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन, संशोधन, एक्सटेन्शन विस्तार यामध्ये काल सुसंगत बदल करणं गरजेचं आहे. तरच गुणवत्तेचा दर्जा सुधारण्याच्या गोष्टी आपण करू शकू. शिक्षणाचं समन्यायी वितरण, शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक, पायाभूत सुविधा निर्माण करणं, माहिती तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करणं, इन्फ्रास्ट्रक्चर आणि ते अम्युनिटीज अवेलेबल करून दिल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला येत्या काळामध्ये कराव्या लागणार आहेत. आणि ते जर केल्या तरच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या गोष्टी आपल्याला करण्याचा खरा अधिकार राहील असं मला वाटतं. आणि म्हणून पहिलं जी काही रिमेडीज आहे ती आहे प्रायव्हेटायझेशन अँड कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन शुड बी कर्टेल्ड, शुड बी स्टॉप्ड. कारण शिक्षण ही नफा कमवण्याची वस्तू नाही. एज्युकेशन इज नॉट अ कमोडिटी. एज्युकेशन इज अ सर्व्हिस सेक्टर अँड इट इज अ मीडियम टू मेक एम्प्लॉयबल स्टुडंट्स. त्यासाठी शिक्षणामध्ये अधिक गुंतवणूक करणं, सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला अधिक बळकटी प्राप्त करणं हे अतिशय महत्वाचं आहे. शिक्षणात अधिक गुंतवणूक करणं जसं महत्वाचं ठरतं त्याचं कारण असं आहे की शिक्षणामधून जो काही नफा मिळतो, जे काही प्रॉफिट मिळतं, त्याचं मूल्य वी कॅन नॉट काउंट इन मनी. पैशामध्ये आपल्याला त्याचं मूल्य मोजता येत नाहीये. आणि म्हणून पैशामध्ये ज्या गोष्टीचं मूल्य मोजता येत नाहीये त्याचं मूल्य करण्याची गरज नाही. पिढ्यानपिढ्यासाठी चालणारं हे शिक्षण, त्याचं पैशामध्ये जर आपण मूल्य मोजू लागलो तर मला वाटतं की ही या पद्धतीनं आपल्याला त्याच्यामधून काही प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला अधिक बळकटी प्राप्त करून देणं आणि शिक्षणाचं खासगीकरण आणि व्यापारीकरण थांबविणं ही त्यामधला एक महत्वाचा उपाय आहे असं मला वाटतं. नंबर 2, फंडिंग ऑन एज्युकेशन शुड बी इन्क्रीज्ड. शिक्षणावरील गुंतवणूक वाढवली पाहिजे. शिक्षणावरील गुंतवणूक कशा पद्धतीने डिक्रीज केली जाते याचा काही जी काही सर्वे मधून पुढे आलेला आहे
आणि अंदाजपत्रकामधल्या जी काही फिगर्स आहेत ते आपल्या समोर मी मांडलेले आहेत. अमर्त्य सेन या अर्थशास्त्रज्ञाचं नाव आपल्या पैकी सर्वांनी ऐकलेलं आहे. अमर्त्य सेन म्हणाले होते, ज्ञान आणि कार्यक्षमता वाढीस लावण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेत शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींना प्राधान्यक्रम दिला पाहिजे. कोविडच्या पार्श्वभूमीवरती जी काही निर्माण झालेली जी काही सिनॅरिओ आहे, या परिस्थितीमध्ये शिक्षण आणि आरोग्याचे आपल्या देशामध्ये किती दयनीय अवस्था आहे हे आपण सगळ्यांनी गेल्या 8-9 महिन्यामध्ये पाहिलेले आहे. आणि या पार्श्वभूमीवरती शिक्षण हा अतिशय महत्वाचा अशा पद्धतीचा घटक आहे, कारण जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरं हे शिक्षणामधून मिळत असतात. बुकर टी वॉशिंग्टन नावाचा अमेरिकेमधला एक थोर अशा पद्धतीचा शिक्षण तज्ञ असं म्हणतो की एज्युकेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ हेड, हँड अँड हर्ट. मन, मनगट आणि मेंदू बळकट करण्याचं एक महत्वाचं माध्यम आहे. आणि त्यासाठी बुकर टी वॉशिंग्टननी जी काही शिक्षणाची व्यवस्था अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये निर्माण केली, त्यामधूनच आजही आपण पाहतोय की अमेरिका ही विकसित राष्ट्राच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलेला आहे. त्याचं खरं श्रेय हे बुकर टी वॉशिंग्टनला मोठ्या प्रमाणामध्ये दिलं तर ते काही वावगं ठरणार नाहीये. आणि म्हणून शिक्षणातील गुंतवणूक वाढवित असताना शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करणं, नॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन, नॉट प्रायव्हेटायझेशन अँड कमर्शियलायझेशन. These two words have to be banned. And in place of commercialization and privatization of higher education, there should be a nationalization of education. शिक्षणाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणावरील निधीत वाढ करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि कशी वाढ करता येईल आणि कशी वाढ केली नाही याचा एक फक्त उदाहरण मी आपल्या समोर ठेवतो. कोठारी आयोगाचा उल्लेख आपण पहिल्या भागामध्ये केला. प्रोफेसर DS कोठारीने 1966 मध्ये 6% GDPचा खर्च शिक्षणावर करण्याची तरतूद प्रपोज केली होती. 1986च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने त्याचीच री ओढली आणि आता 2020 राष्ट्रीय शिक्षणाचं धोरण शिक्षणावर 6% GDPचा खर्च करण्याची तरतूद केलेली आहे. मला जर तुम्ही प्रश्न विचारला की 66 मध्ये प्रोफेसर कोठारी म्हणाले होते की 6%ची तरतूद महत्वाची आहे, 2020 मध्ये सुद्धा 6% एकूण GDPचा खर्च शिक्षणावरती करावा का? कारण एकूण महागाई निर्देशांकाचा जर आपण विचार केला 2020चा आणि 1966चा, याचं जर आपण कंपॅरेटिव्ह जर आपण अनालिसिस केलं तर आपल्या हे लक्षात येईल त्यावेळेचे 100 रुपये 1966चे त्याची आता किंमत जवळपास लाखाच्या आसपास झालेली आहे. इतक्या पटीने त्याची किंमत वाढलेली आहे. आणि म्हणून हे जर आपण अशा पद्धतीने जर रेशिओ काढला तर महागाई निर्देशांकाच्या तुलनेत शिक्षणावरील गुंतवणूक एकूण GDPच्या 9% पर्यंत पोहोचविणं गरजेचं आहे. आणि एकूण जो काही सार्वजनिक खर्च आहे आपल्या देशाचा, त्या सार्वजनिक खर्चाच्या 20% खर्च हा शिक्षणावरती झाला पाहिजे. त्या दृष्टीनं धोरणकर्त्यांनी पावलं येणाऱ्या काळामध्ये जर उचलली तरच आपण गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकू, अन्यथा नाही असं मला वाटतं. तिसरा जी काही मुद्दा आहे तो आहे रिक्रुटमेंट ऑफ फॅकल्टी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स. शिक्षकांच्या रिक्त जागा जी काही मी काही त्याचा सगळा म्हणजे किती जागा रिक्त आहेत हे सगळं आपल्या समोर मांडलेलं आहे. आता फक्त त्याच्यावरची रिमेडी काय आहे हे आपण त्याच्यावरती बोलतोय. आणि म्हणून शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरित भरणं महत्वाचं आहे. आज क्वालिफाईड स्टुडंट्स आपल्या देशामध्ये नाही आहेत का? त्या प्रश्नाचं उत्तर निगेटिव्ह आहे. कारण आपल्या देशामध्ये हजारो विद्यार्थी MPhil, PhD, सेट, नेट, काही विद्यार्थी तर मला आनंद आहे त्यांचा पोस्ट डॉक करतायत, परंतु इतक्या क्वालिफाईड हायली क्वालिफाईड विद्यार्थ्यांना हे आमच्या स्टुडंट्सना 500 रुपयाच्या इतक्या तुटपुंजा मानधनावरती काम करावं लागतं आहे. त्याचं फक्त कारण आहे शिक्षकांच्या जागा न भरणं. आणि म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगानं एकूण मंजूर असलेल्या हे बघा एक अतिशय महत्वाचं आहे जे काही ऑब्झर्वेशन आहे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. व्हॉट युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन सेज? University Grants Commission instantly recommend to fill up 90% post of the vacant positions in India in higher education institutes. एकूण 100% रिक्त जागेपैकी 90% जागा या फुल फ्लेज टीचरच्या भराव्यात आणि फक्त 10% जागेवरती तासिका तत्वावरती किंवा कंत्राटी तत्वावरती नेमणूक करावी अशा पद्धतीचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेले आहेत.
त्याची परिणामकारक अंमलबजावणी आपल्या देशामध्ये होते का, हा प्रश्न जर तुम्ही मला विचारला तर त्याचा आन्सर पुन्हा निगेटिव्ह आहे, नकारार्थी आन्सर आहे. आणि हे मुद्दाम म्हणून मला इथं नमूद केलं पाहिजे. आणि म्हणून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आपणाला जर कास धरायची असेल तर शिक्षकांच्या जागा 100% भरणं हे अतिशय महत्वाचं पॅरामीटर आहे, अतिशय महत्वाचं सोल्युशन आहे, रेमेडीज आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतरचं जे काही सजेशन रेमेडीज आहे त्या नीड टू इस्टॅब्लिश मोर स्टेट सेंट्रल युनिव्हर्सिटीज, IIT, IIM अँड सायन्स इन्स्टिट्यूट्स इन आवर कंट्री. परंतु कॉन्ट्राडिक्टरी तुम्हाला जसं मी सांगितलं, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या 2020च्या पॉलिसीमध्ये हे वाढविण्याचं तर बाजूला सोडा, आहे त्या उच्च शिक्षण संस्थांचं मर्ज करून 50,000चं 35,000 शिक्षण संस्था बंद करून फक्त 15,000 उच्च शिक्षण संस्था सुरू ठेवण्याचं या शिक्षण धोरणानं प्रपोज केलेलं आहे. असं जर आपण केलं तर वंचित, दुर्बळ, मागास घटकापर्यंत जे काही शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी आपल्या समाज सुधारकांनी अगोदरच्या काळामध्ये जे काही प्रयत्न केले, मला वाटतंय ते प्रयत्न असफल होतील. आणि त्यासाठी राष्ट्रीय ज्ञान आयोगाने केंद्रीय विद्यापीठांची संख्या वाढविण्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्याला एक विद्यापीठ व 2015 पर्यंत देशातील 1500 सर्वोत्तम महाविद्यालयांना विद्यापीठीय दर्जा देण्याची एक महत्वपूर्ण शिफारस केली होती. त्याची अंमलबजावणी दुर्दैवाने आपल्या देशात झाली नाहीये. यशपाल समितीने 1500 सर्वोत्तम महाविद्यालयांना, आपल्या देशामध्ये जे काही ए ग्रेडची किंवा चांगली कॉलेजेस आहेत त्या अशा सर्वोत्तम महाविद्यालयांना विद्यापीठीय दर्जा देण्याची शिफारस केली होती. TSR सुब्रमण्यम समितीने 100 महाविद्यालयामागे एक विद्यापीठ असावं अशी शिफारस केलेली होती. परंतु या सर्व शिफारसीचा उल्लेख न करता राष्ट्रीय शिक्षण धोरणानं इन्स्टिट्यूशनल रिस्ट्रक्चरिंग अँड कन्सॉलिडेशन या पहिल्याच प्रकरणामध्ये उच्च शिक्षणाच्या याची पुनर्रचना करण्याचं प्रपोज केलेलं आहे. त्यामुळे अनेक नवे प्रश्न पुढच्या काळामध्ये निर्माण होणार आहेत. आणि म्हणून देर इज अ अर्जंट नीड that the policy makers has to rethink upon this policy and establish more state central universities, Indian Institute of Technology, Indian Institute of Management and Science institutes of national repute in our country, which will provide quality education to our students, is a very important remedy as far as my understanding about higher education is concerned. पुढचा जो काही मुद्दा आहे तो आहे इन्व्हेस्टमेंट ऑन रिसर्च अँड इनोव्हेशन दॅट शुड बी इन्क्रीज्ड. खरं तर ते डिक्रीज झालेलं आहे. मी त्याचा म्हणजे आकडेवारी आपल्या समोर ठेवली तर ती वाढविण्याच्यासाठी म्हणून यावरती विचार करणं गरजेचं आहे. सध्या एकूण GDPच्या 0.69% एवढा निधी संशोधनावर खर्च केला जातो आहे. संशोधन आणि इनोव्हेशन, रिसर्च अँड इनोव्हेशन हे राष्ट्राच्या विकासामधलं एक महत्वाचे घटक आहे. दर्जेदार शिक्षणासाठीचा एक महत्वाचा घटक आहे, महत्वाचं पॅरामीटर आहे. आणि त्याकडे अधिक लक्ष देणं हे महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून एक समाधानाची बाब आहे, कारण चांगल्या गोष्टीचा उल्लेख हे निश्चित केला पाहिजे आणि जे काही लॅकुना आहे त्याच्यावरती बी प्रकर्षानं बोललं पाहिजे, अशा पद्धतीची माझी धारणा राहत आलेली आहे. आणि म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये जी काही एक चांगली बाब माझ्यासारख्या अभ्यासकाच्या दृष्टीला पडलेली आहे ती अशी की राष्ट्रीय शिक्षण धोरणाने एक नॅशनल रिसर्च फाउंडेशन नावाची एक इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचं त्याच्यामध्ये प्रपोज केलेला आहे. आणि ह्या नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून संशोधन आणि इनोव्हेशनला अधिक बळकटी प्राप्त करून दिली जाणार आहे. ही अतिशय समाधानाची बाब आहे. त्यासोबतच UGC आणि बाकीच्या DST, ICSSR या बाकीच्या जी काही फिनान्शियल फंडिंग एजन्सी आहेत त्यांच्याकडचंही अनुदान हे कंटिन्यू राहील अशा पद्धतीची त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद केलेली आहे. चांगली बाब आहे. परंतु नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून फिनान्शियल असिस्टन्स ह्या रिसर्चर पर्यंत पोहोचविणं ही पुढच्या काळामध्ये अतिशय महत्वाची आहे. त्या दिशेने सुद्धा धोरणकर्ते पावले उचलतील अशी आपण अपेक्षा करूयात. करिक्युला शुड बी रिलेव्हंट अँड एम्प्लॉयबल ही एक महत्वाचं याच्यामधलं सजेशन आहे. अभ्यासक्रम कशा पद्धतीनं डिफाईन करावा, फ्रेम करावा, तो असा असायला हवा की उद्योगधंद्यांना मनुष्यबळ उपलब्ध करून देणारा, प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगी पडणारा. कारण क्लासमध्ये शिकलेलं आणि व्यवहारामध्ये त्याचा काहीच जर उपयोग जर नाही आला तर
विद्यार्थी परत येऊन प्रिन्सिपलला किंवा व्हाईस चान्सलरला ते असा प्रश्न उपस्थित करतील, सर मी माझ्या आयुष्यामध्ये जी काही शिक्षणासाठी तरतूद केली होती, जी काही खर्च केला, तो खर्च मला एक ना एक पैसे मला परत करा. का असा जर प्रश्न विचारला तर ते म्हणतील की तुम्ही आता गेल्या 3 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये मला जे काही शिकवलं तुमच्या एज्युकेशन सिस्टीमनं, ते प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मी ज्या वेळेस पाहतोय त्याच्यापैकी 1% सुद्धा ते कामाला येत नाहीये. म्हणून अशा पद्धतीचा अभ्यासक्रम, म्हणजे ही जी काही मी आता एक इन्सिडेंट सांगितला, ही ऍक्च्युअली फ्रीज कॅरेंटी नावाचा आमचा एक रायटर आहे, त्याने एक स्टोरी लिहिलेली आहे रिफंट नावाची, वन ऍक्ट प्ले लिहिलेला आहे, त्यामधली ही स्टोरी तुम्हाला मी सांगितली. तर हे असं जर आपल्याला पुढच्या काळामध्ये जर व्हायला नको असेल तर मला असं वाटतं की अभ्यासक्रम विविध उद्योगधंद्यांना मनुष्यबळ उपलब्ध करून देणारे, प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगी पडणारे, मानवी मूल्यांची जोपासना करणारे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणारे, क्षमता आणि कौशल्यामध्ये भर घालणारे अशा पद्धतीनं फ्रेम करणं हे काळाची गरज आहे. उद्योगधंदे, कारखाने, कॉर्पोरेट कंपन्यामध्ये नोकरीची संधी मिळेल किंवा विद्यार्थ्यांना स्वतंत्र व्यवसाय करता येईल अशा पद्धतीनं एम्प्लॉयमेंट जनरेट करणारे, एम्प्लॉयबल अशा पद्धतीने विद्यार्थी घडवणारे अभ्यासक्रम डिफाईन केले पाहिजेत. तशा पद्धतीचेच अभ्यासक्रम अमेरिकेतील शिक्षण तज्ञ बुकर टी वॉशिंग्टननी डिफाईन केलेले होते आणि म्हणूनच त्यांची जी काही युनिव्हर्सिटी आहे अमेरिकेमध्ये सध्या, ती आज टॉपची युनिव्हर्सिटी आपल्याला दिसते आहे. अमेरिकेला विकसित राष्ट्राच्या पंक्तीत नेऊन बसविण्यामध्ये बुकर टी वॉशिंग्टनच्या या इन्स्टिट्यूटचा अतिशय सिंहाचा वाटा आहे, हे मला इथं मुद्दाम म्हणून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून 21व्या शतकातील ज्ञानाधिष्ठित समाजाची जी काही गरज आहे ती गरज भागविण्याच्या साठी म्हणून जे अभ्यासक्रम लागणार आहेत तशा पद्धतीनं अभ्यासक्रम डिफाईन केले पाहिजेत, फ्रेम करणं हे आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये एक आणखी चांगल्या बाबीचा उल्लेख मला या ठिकाणी करावा लागेल, तो असा की त्या धोरणामध्ये अभ्यासक्रमामध्येच प्रॅक्टिकलला खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे. इंटर्नशिप आणि वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये विद्यार्थ्यांनी जाऊन ते प्रॅक्टिकल करावं, त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज घ्यावं याची एक तरतूद केली गेलेली आहे आणि ती विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळवण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे असं मला वाटतं. जसं की तुमच्या एज्युकेशन मध्ये शिक्षण घेत असणारे तुम्ही विद्यार्थी प्रॅक्टिकल कसं शिकवावं यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन किंवा शाळेमध्ये जाऊन तुम्ही लेक्चर घेतात, म्हणजे टीचिंग मेथोडॉलॉजी कशी असावी वगैरे वगैरे, त्याच्यामधून तुम्हाला ते प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं. तशाच पद्धतीचं प्रॅक्टिकल नॉलेज देण्याचे सुतोवाच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये केलेले आहे. ही एक समाधानाची बाब मुद्दा म्हणून मला आपल्या दृष्टीला आणून देणं महत्वाचं आहे. आणि म्हणून करिक्युला शुड बी रिलेव्हंट अँड एम्प्लॉयबल असला पाहिजे, हा आपण एक रेमेडी त्याच्यामधली सांगू शकतो. त्याच्यानंतर ICD इनेबल टीचिंग लर्निंग अँड इव्हॅल्युएशन. अगोदर एका गोष्टीचा आपण उल्लेख केला की ऑनलाईन टीचिंग अँड डिजिटल एज्युकेशन. ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ही एक नवीन कॉन्सेप्ट आपल्या सगळ्यांच्या समोर उभा टाकलेली आहे. ते खूप मोठं चॅलेंज आहे, परंतु शिक्षण हे एकांगी होता कामा नये, ही माझी ही धारणा आहे. कारण आता जसं की ऑनलाईन मोडवरती मी फक्त बोलतोय, आपण सगळेजण ऐकतायत, ही एकांगी वन वे टीचिंग लर्निंग. दिस इज नॉट बेनिफिशियल टू मी. As far as my knowledge is concerned, teaching, learning, evaluation process should be two-way, not one-way process. कारण एकांगी शिक्षण पद्धतीमधून, कारण तुम्ही सगळे एज्युकेशनच्या डिसिप्लिन मध्ये शिकणारे सगळे विद्यार्थी तुम्ही जाणताय की एकांगी जी काही वन वे टीचिंग लर्निंग प्रोसेस मधून जी काही आपल्याला नॉलेज मिळतं, ती नॉलेज आपल्याला तिथपर्यंत मिळत नाही. ही रूट मेमरायझेशन आणि याऐवजी डिस्कशन, शेअरिंग. म्हणजे तुम्हाला काय प्रश्न आहे, कारण मी जी काही आतापर्यंत तुम्हाला बोलले, मी मार्गदर्शन मुळीच करत नाही आपल्याला, हे मला इथं म्हणजे नमूद केलं पाहिजे. माझे जे काही अनुभव आहेत ते फक्त मी आपल्यासोबत शेअर करतो. एक चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून, या चळवळीमधला एक अभ्यासक म्हणून मला जे काही वाचण्यामध्ये आलं, मला जे काही चळवळीमधून शिकायला मिळालं, तेच मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. परंतु त्याच पद्धतीनं तुम्ही जर माझ्यासोबत जर काही आपले तुमचे अनुभव जर शेअर करत असाल आणि टू वे प्रोसेस मधून जर हे डिस्कशन झालं तर ते अधिक उपयोगी होईल. त्या अनुषंगानं हे सजेशन महत्वाचं आहे आणि त्याला ICT ची जोड देणं, ICT इनेबल्ड टीचिंग लर्निंग प्रोसेसच्या माध्यमातून हे पुढे घेऊन जाणं, हे त्याच्यावरचा एक महत्वाचा उपाय होऊ शकतं असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं जे काही उपाय आहे त्याच्याकडे मी आपल्या सर्वांचं लक्ष आता वेधू इच्छितो आणि त्याच्यासाठी विशेषतः
आपल्या सर्वांना मिळून आपल्याला एक चळवळ उभी करावी लागणार आहे. विशेषतः तुम्ही प्रॅक्टिकल फील्डमध्ये काम केलेले विद्यार्थी आहेत. आमचे आदरणीय भाविस्कर सर असतील, पाटील मॅडम असतील, किंवा आमचे जोशी सर असतील, नळगे सर असतील, या सर्वांनी आपल्याला प्रॅक्टिकल लेसन्स दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून ही चळवळ आपल्याला पुढच्या काळामध्ये उभा करता येणं शक्य आहे. आणि ती चळवळ आपली अशी असेल की शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये जे काही स्टुडंट्स आलेले नाही त्यांच्या कारणाचा शोध घेणं. मी जसं तुम्हाला सांगितलं की 26.3% आपला GER आहे सध्याचा, आणि तो जर आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये 50% पोहोचवायचा असेल, तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाने एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. 2035 पर्यंत हा GER 50%वरती नेऊन पोहोचविण्याचं ते उद्दिष्ट आहे. आता हे उद्दिष्ट गाठणं एवढं सोपं आहे का, जर मला तुम्ही प्रश्न विचारला तर ते मी असं म्हणेन की हे उद्दिष्ट गाठणं हे सोपं नाहीये, हे अवघड काम आहे. परंतु मला याची खात्री आहे की आपण सगळेजण चळवळीमध्ये काम करणारे जर कार्यकर्ते, अभ्यासक या कामाला जर आपण लागू, तर ते निश्चितपणानं त्याच्यामधल्या उद्दिष्टापर्यंत काही प्रमाणात का होईना आपण पोहोचूयात. आणि म्हणून तो ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ वाढविणं हे आपल्या सगळ्यांच्या समोरचं एक महत्वाचं काम पुढच्या काळामध्ये राहणार आहे. आणि त्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्सेस, छोटे छोटे कौशल्याचे धडे देणारी सर्टिफिकेट कोर्सेस, भाषा, सामाजिक शास्त्र, मूलभूत विज्ञानासोबत हे शिकविणं महत्वाचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना एक गोष्ट नक्की झाली पाहिजे की हे शिकल्याच्या नंतर मला माझी उपजीविका भागविण्यापुरतं का होईना रोजगार मिळतो. आणि असं जर त्या विद्यार्थ्याला एकदा खात्री पटली की ते निश्चितपणानं आपल्या हायर एज्युकेशन मध्ये एनरोलमेंट करायला तयार होतील आणि पर्यायानं आपला ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ वाढेल असं मला वाटतं. त्यानंतरचं जे काही सजेशन आहे ते क्वालिटेटिव्ह, ऍक्सेसिबल अँड इक्विटेबल एज्युकेशन. या संदर्भामध्ये मी अगोदरही मी उल्लेख केला की गुणवत्तापूर्ण व संधीची समानता असणारं शिक्षण देणं ही त्याच्यावरचा एक महत्वाचा उपाय आहे. कारण भारतीय संविधानानं ते डिफाईन केलेलं आहे. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स वरती टाकलेली आहे. आणि त्या दृष्टीने 21व्या शतकातील शिक्षणाचं प्रारूप तयार करत असताना क्वालिटेटिव्ह, ऍक्सेसिबल आणि इक्विटेबल एज्युकेशन हे होणं गरजेचं आहे. आणि त्या संदर्भानं हे आपल्याला विचार करायला लागेल. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि अमेनिटीसाठी शेवटी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सगळा जी काही ह्याच्यामधला जी काही मूळ गाभा आहे तो आहे पैशाचा, तो आहे फिनान्शियल असिस्टन्स. आणि हे फिनान्शियल असिस्टन्स देण्याच्यासाठी विशेषतः एज्युकेशन ह्या सर्व्हिस सेक्टरसाठी मला वाटतंय केंद्र सरकार असेल, त्या राज्यातील राज्य शासन असतील, त्यांनी आखडता हात न घेता हे सढळ हाताने याला फिनान्शियल असिस्टन्स केलं पाहिजे. कारण ती जबाबदारी आहे, घटनेनं संविधानानं त्यांच्यावरती दिलेली ही जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने ते काम करतील अशी आपण अपेक्षा करूयात. आणि मग हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि अम्युनिटीज वाढतील. व्होकेशनल एज्युकेशनचा उल्लेख मी यापूर्वीही केला. अमेरिकन जी काही अमेरिकन जी काही शिक्षण तज्ञ आहे बुकर टी वॉशिंग्टन यांचाही मी उल्लेख केला. कारण आपण जे काही परंपरागत शिक्षण आहे त्या परंपरागत शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची आपण जोपर्यंत जोड देत नाहीये तोपर्यंत मला वाटतं की विद्यार्थ्याला अपेक्षित असलेलं शिक्षण हे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि त्या अनुषंगानं आपणाला ह्या सगळ्या रेमेडीजचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. या रेमेडीज आपण पुढच्या काळामध्ये जर आपण आत्मसात केल्या आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला सुरुवात झाली तर मला वाटतं की काही प्रमाणात का होईना गुणवत्तापूर्ण, संधीची समानता असणारं, सर्वांना समान मोफत शिक्षण देण्याच्या उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचू शकू. आणि ते पोहोचविण्याच्यासाठी मला खात्री आहे की माझ्यासारखे आणि आपल्या सर्वांच्या सारखे जे काही अभ्यासक आहेत, शिक्षणाच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून देऊन काम करणारे जे काही कार्यकर्ते आहेत ते निश्चितपणानं आपलं योगदान देतील याची मला निश्चितपणानं खात्री आहे. या व्याख्यानामध्ये माझ्यासारख्या एका छोट्या अभ्यासकाला, शिक्षणाच्या चळवळीत काम करत असणाऱ्या एका छोट्या कार्यकर्त्याला आपल्यासोबत संवाद साधण्याची जी काही मला संधी दिली त्याबद्दल स्कूल ऑफ एज्युकेशन च्या आदरणीय पाटील मॅडम, संचालक
बाविस्कर सर, प्राध्यापक नळगे सर, संकुलातील सर्व प्राध्यापक, आपण सर्व विद्यार्थी यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपणाला मनपूर्वक मी धन्यवाद देतो. मला वाटतंय 1-1.5 तासच्या कालावधीमधून मला जी काही या विषयाचं आकलन झालेलं आहे ते थोडक्या भाषेमध्ये माझ्या सगळ्या याच्याप्रमाणे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यापर्यंत ते पोहोचलं असेल अशी मला खात्री आहे. आणि आपण मोठ्या मनानं या ऑनलाईन मोडच्या माध्यमातून मला ऐकून घेतलं, मला सहन केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि या विषयावर माझं जी काही मांडणी आहे ती मांडण्याच्यासाठी मला संधी दिली, त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. फारच महत्वाचा असा विषय सरांनी आपल्या ओघवत्या वाणीतून आपल्या समोर मांडलेला आहे. सरांचं हे एक अभ्यासपूर्ण लेक्चर आपल्याला इथं ऐकायला भेटलं. हे खरंच मी आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं भाग्य समजतो सर, की आपल्यासारख्या अभ्यासू व्यक्तीचं इथं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेलं आहे. अगदी अभ्यासू वृत्तीनं पूर्ण त्याला संदर्भ देऊन, त्याचबरोबर पूर्ण आकडे देऊन सुद्धा आपण हा विषय विद्यार्थ्यांसमोर मांडलेला आहे. विद्यार्थ्यांसोबतच अनेक तज्ञ व्यक्ती सुद्धा आपल्या या व्याख्यानासाठी इथे ऐकण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. बरेच जण इथे आलेले आहेत, त्यांनी सुद्धा या आपल्या व्याख्यानाचा आनंद घेतलेला आहे. आपल्या व्याख्यानातून काही ज्ञान प्राप्त करण्याचा इथून प्रयत्न केलेला आहे. एक अशीच आमच्या संकुलावर आपली कृपा राहावी. जेव्हा जेव्हा आम्हाला गरज असेल तेव्हा तेव्हा आपण मार्गदर्शनासाठी उपलब्ध राहाल असा एक आशा ठेवतो. आणि एक औपचारिक आभार प्रदर्शनासाठी मी आमच्या संकुलाचे संशोधक विद्यार्थी गणेश कदम यांना अशी विनंती करतो की त्यांनी सरांची एक औपचारिकता म्हणून आभार मानावे. सर धन्यवाद सर. आणि सरांचं जे एक स्टेटमेंट होतं ते अतिशय अभ्यासू आणि तुमच्या ज्या बोलण्याच्या वाणीतूनच ते तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना किंवा जे इतर अभ्यासू विद्यार्थी किंवा इतर जे पार्टिसिपंट्स आहेत तर त्यांच्या लक्षात आलेच असेल. आणि सर तुमचं एक जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे तुमच्या बोलण्याच्या वाणीतून ते स्पष्ट होतच होतं. शिवाय जो हाडामासाचा जो कार्यकर्ता आम्ही ऐकलंय फक्त की हा हाडामासाचा कार्यकर्ता आहे, परंतु तशा प्रकारची हाडामासाचा जो कार्यकर्ता खरोखर तुम्ही या चळवळीमध्ये आहात हे तुम्हाला तुमच्या पूर्ण ह्या 1-1.5 तासाच्या लेक्चरवरून ते समजलेलं आहे. तर आणि मी तुम्हाला या औपचारिक भाषण किंवा औपचारिक आभार व्यक्त न करता आभार व्यक्त मानून हे न थांबवता पुन्हा तुम्हाला ऐकण्याची संधी प्राप्त व्हावी ही सदिच्छा व्यक्त करून मी तुमचा वेळ जो दिलात, तुमचं कॉलेज चालू असताना सुद्धा, तुमचं लेक्चर चालू असताना सुद्धा तुम्ही आम्हाला या शिक्षणशास्त्र संकुलामध्ये वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि शिक्षणशास्त्र संकुलाच्या वतीने आणि पूर्ण पार्टिसिपेंट्सच्या वतीने मी तुमचे आभार मानून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू टू ऑल. मोरे सर, खरंच म्हणजे हे एक औपचारिकता म्हणून नाही पण एक खरंच फार फ्रुटफुल असं सेशन तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलं. जसा तुम्हाला वेळ उपलब्ध असेल तसा या विषयाच्या पुढचा भाग सुद्धा मला वाटतं तुम्ही कंटिन्यू करावा. तुमच्या वेळेनुसार तुम्ही आम्हाला परत एकदा वेळ द्यावी आणि त्या अनुषंगाने तुमची पुढची वेळ घेऊ. विद्यार्थ्यांसाठी भरपूर मार्गदर्शन तुमच्याद्वारे मिळो. आणि या ऑनलाईन मोड पेक्षा मला असं वाटतं की कधीतरी ऑफलाईन सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांशी तुम्ही संवाद साधावा आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करत राहू. आपण केलेल्या या पूर्ण सहकार्याबद्दल स्कूल ऑफ एज्युकेशनल तर्फे मी आपला अत्यंत ऋणी आहे. आणि हा आभार मानून तुमचे आम्ही आभार व्यक्त करू इच्छित नाही, या ऋणातच आम्ही राहणं पसंत करतो आणि अशाच प्रकारचं आपलं सहकार्य मी अपेक्षित करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थांबूया.